तर कमेंटमध्ये यस टाईप करा, कमेंट द्या, जेणेकरून आपण सेशन लगेच स्टार्ट करू. ओके, बर. गुड आफ्टरनून माया, दिसते स्क्रीन? ओके, चला आपण सेशनला लगेच स्टार्ट करतोय. काल आपण कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हा चॅप्टर त्या ठिकाणी एंड केलेला आहे. आज आपल्याला जो नवीन चॅप्टर बघायचा आहे तर तो चॅप्टर आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. कोणता चॅप्टर आज आपण स्टार्ट करतो? ह्युमन हेल्थ अँड डिसीज. आता यामध्ये ह्युमन हेल्थ आणि डिसीज जो काही चॅप्टर आहे तर या चॅप्टरमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण सांगतो की हेल्थ काय असते. हेल्थ इज द सोशल, मेंटल अँड सोशल वेलबिंग कंडिशन ऑफ द पर्सन दॅट इज कॉल्ड ॲज हेल्थ ऑफ दॅट पर्सन. शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या या तिन्ही अवस्था एखाद्या व्यक्तीच्या, त्याला आपण हेल्थ असं म्हणतो, त्या व्यक्तीचं हेल्थ असं म्हणतो. फक्त आजार नसणे हे हेल्दी आहे असं आपण त्याला म्हणत नाही. फिजिकली शरीराने, मेंटली मेंदूने आणि सोशली सुद्धा ती व्यक्ती चांगली असणे याला आपण त्या व्यक्तीचं हेल्थ असं म्हणतो. अशी WHO ची डेफिनेशन आहे हेल्थची. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेली ती डेफिनेशन आपल्याला आहे. कशाची? हेल्थची. पुढे आपण बघतोय हेल्थ झालं, चॅप्टरचं नाव आहे डिसीज, हेल्थ अँड डिसीज. डिसीज म्हणजे काय? डिसरप्टेड अँड डिरेंज फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन्स ऑर द सिस्टम ऑफ द बॉडी. म्हणजे जसं की एखादा अवयव आहे, त्या अवयवाचं जे काम असतं तर ते कामामध्ये काहीतरी अडथळा येणे, कुठेतरी ते कामाची जी रेंज असेल तर ती रेंज तुटणे है ना, किंवा ऑर्डर बदलणे, याला आपण डिसीज असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? डिसीज असं म्हणतो. डिसीज हे इन्फेक्शनने, डिफेक्टिव्ह डाएटने आणि हेरिडिटीने ते डिसीज निर्माण होऊ शकतात. समजलंय? ओके. फिजिकल, सोशल, मेंटल स्टेट ऑफ पर्सनला काय म्हणायचं? हेल्थ म्हणायचं. डिरेंज फंक्शन ऑफ द ऑर्गन्स त्याला आपण डिसीज म्हणायचं. पुढे आपण इम्युन सिस्टम बघतो. जी सिस्टम आपल्या बॉडीला या आजारपासून होणाऱ्या एजंट पासून, इन्फेक्शियस एजंट पासून प्रोटेक्ट करते, त्या सिस्टमला इम्युन सिस्टम म्हणायचं. काय म्हणायचं? इम्युन सिस्टम. जी सिस्टम प्रोटेक्ट करते आपल्या शरीराला, बॉडीला इन्फेक्शियस एजंट पासून, त्या सिस्टमला इम्युन सिस्टम असं म्हणायचं. इम्युनॉलॉजी बघा आपण. आता इम्युनॉलॉजी मध्ये काय काय स्टडी केला जातो है ना? इम्युनॉलॉजी, इम्युन सिस्टम मध्ये दोन पार्ट येतात, सेल्युलर आणि मॉलिक्युलर पार्ट, आणि त्यापासून इम्युन सिस्टम बनते. क्लिअर? इम्युन सिस्टम जी आहे, इम्युन सिस्टम ही सेल्फ आणि नॉन सेल्फला ओळखते. सेल्फ म्हणजे स्वतःचे आणि नॉन सेल्फ म्हणजे बाहेरचे, शरीराच्या सेल्स, बॉडी सेल्स, बॉडी मॉलिक्युल्स आणि फॉरेन मॉलिक्युल्स. फॉरेन मॉलिक्युल्स म्हणजे शरीराच्या बाहेरचे मॉलिक्युल्स. सेल्फ आणि नॉन सेल्फला डिफरन्शिएट करते. डिफरन्शिएट म्हणजे ओळखते. पुढं इम्युन सिस्टम हॅज इम्युनोलॉजिकल मेमरी. इम्युन सिस्टमला एक विशिष्ट पद्धतीची मेमरी असते आणि त्या मेमरीचा उपयोग करून ती इम्युन सिस्टम आपल्या बॉडीमध्ये काम करत असते. म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीला 2019 मध्ये कोरोना होऊन गेला असेल, कोरोनाचा व्हायरस परत त्या बॉडीमध्ये आता 2026 ला येणार असेल, तर मेमरी, इम्युन सिस्टमची मेमरी लगेच आयडेंटिफाय करते का 2019 ला कोरोना आल्याच्या नंतर आपण त्या बॉडीमध्ये त्या कोरोना व्हायरस विरुद्ध अशा पद्धतीत लढलो होतो. आणि ही मेमरी त्या ठिकाणी वापरली जाते
आणि आज ती इम्युन सिस्टम परत त्या मेमरीचा उपयोग करून लढते. क्लिअर झालं. चला आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, इम्युनॉलॉजीमध्ये अँटीजन आणि अँटीबॉडीचा अभ्यास केला जातो. कशाचा? अँटीजन आणि अँटीबॉडीचा अभ्यास केला जातो. आता अँटीजन म्हणजे काय? असा कोणताही फॉरेन सबस्टन्स, शरीराच्या बाहेरचा सबस्टन्स का जो इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट म्हणजे जाग करतो. ओके. एनी फॉरेन सबस्टन्स विच स्टिम्युलेट इम्युन सिस्टम इज कॉल्ड ॲज अँटीजन. त्याला काय म्हणायचं? अँटीजन असं म्हणायचं. ओके. एनी फॉरेन सबस्टन्स विच स्टिम्युलेट इम्युन सिस्टम इज कॉल्ड ॲज अँटीजन. ओके. क्लिअर झालं. चला नेक्स्ट आपण बघतोय बघा. आता अँटीजन तर तुम्हाला समजलं आहे ना. अँटीजन म्हणजे काय? कोणताही फॉरेन सबस्टन्स की जो इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करेल त्याला अँटीजन असं म्हणायचं. पुढे नेक्स्ट बघा अँटीबॉडीज. ओके. अँटीबॉडीज काय आहेत बघा. अँटीबॉडीज हे प्रोटेक्टिव्ह केमिकल असतं. इम्युन सिस्टमच्या सेल्स त्याला बनवतात है ना. अँटीबॉडीज काय मग? प्रोटेक्टिव्ह केमिकल. कोण प्रोड्यूस करतं त्याला? इम्युन सेल्स प्रोड्यूस करतात. आणि तो इम्युन सेल्सने तयार केलेलं जे प्रोटेक्टिव्ह केमिकल असेल त्याला मग अँटीबॉडीज असं म्हणायचं. ओके. अँटीबॉडीज काय करतात? तर अँटीजन्सला न्यूट्रलाइज करतात किंवा डिस्ट्रॉय करतात आणि इम्युनिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतात. क्लिअर. इम्युनिटी काय असते? ही जनरल ॲबिलिटी आहे की जी बॉडीमध्ये निर्माण होते. ती काय काय काम करते बघा. रिकॉग्नाइज करणे है ना, म्हणजे पॅथोजनला रिकॉग्नाइज करायचं, त्याला न्यूट्रलाइज करायचं, त्याला इलिमिनेट करायचं. फॉरेन सबस्टन्सला काय करायचं? ओळखायचं, रिकॉग्नाइज करणे, न्यूट्रलाइज करणे, इलिमिनेट करणे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीत आपण त्याला इम्युनिटी असं म्हणतो. पुढे नेक्स्ट कंडिशन बघा. इम्युनिटीचे दोन टाइप्स येतात, इननेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके. कोणकोणते टाइप्स येतात? इननेट आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके. द इम्युनिटी फ्रॉम द बर्थ आहे बघा है ना. द इम्युनिटी फ्रॉम द बर्थ is called as innate immunity. The immunity produced after birth, the immunity produced after birth is called as acquired immunity. Clear? From the birth is called as innate immunity and the immunity after birth is called as acquired immunity. मग मला एक सांगा, कमेंट द्या बरं. फ्रॉम बर्थ जी इम्युनिटी असते त्या इम्युनिटीला काय म्हणायचं? मग काय म्हणायचं सांगा, कमेंट द्या. इम्युनिटी फ्रॉम द बर्थ. मग त्या फ्रॉम द बर्थ वाल्या इम्युनिटीला काय म्हणायचं? कमेंट मध्ये सांगा बरं. इम्युनिटी फ्रॉम द बर्थ इज कॉल्ड ॲज, यस, श्रेयाचं म्हणणं आहे की इननेट इम्युनिटी म्हणायचं. सर इननेट इम्युनिटी ही बर्थ पासून असते. व्हेरी गुड बेटा. चला ॲक्वायर्ड इम्युनिटी तुम्हाला समजलं की द इम्युनिटी आफ्टर बर्थ इज कॉल्ड ॲज. ओके. मायाचं म्हणणं आहे की सर इननेट इम्युनिटी. व्हेरी गुड. चला आता ॲक्वायर्ड इम्युनिटी पण तुम्हाला समजलं आहे ना. इम्युनिटी फ्रॉम द बर्थ इज कॉल्ड ॲज इननेट, आफ्टर बर्थ इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड इम्युनिटी. चला नेक्स्ट कंडिशन आता आपण बघू. इननेट इम्युनिटी, इम्युनिटी है ना इनबॉर्न असते, जन्मजात. इनबॉर्न म्हणजे काय? फ्रॉम द बर्थ. विच रजिस्ट पॅथोजन, पॅथोजनला थांबवते ती है ना. पॅथोजन म्हणजे आजारी करणारे. ओके. पॅथोजन म्हणजे काय? आजारी करणारे घटक है ना. इनबॉर्न इम्युनिटी समजली. विच रजिस्ट पॅथोजन इज कॉल्ड ॲज इननेट इम्युनिटी. आता इननेट इम्युनिटी जी आहे ती बर्थ पासून प्रेझेंट आहे. कधीपासून प्रेझेंट आहे? सिन्स बर्थ. म्हणून तिला आपण काय म्हणतो? इनबॉर्न इम्युनिटी असं म्हणतो. काय म्हणतो आपण? इनबॉर्न इम्युनिटी असं म्हणतो. आता ही जी इम्युनिटी आहे ही इम्युनिटी रजिस्ट करते पॅथोजनला आणि ती काही डज नॉट डिपेंड ऑन प्रिव्हियस एक्सपोजर टू फॉरेन सबस्टन्स, सो इट इज कॉल्ड ॲज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. म्हणजे ही इम्युनिटी काही विशिष्ट आजारांविरुद्धच लढेल असं काही नसतं. ओके. ऋषिकेशचं म्हणणं पण आहे की सर इननेट इम्युनिटी आहे. चला आता नॉन स्पेसिफिक इम्युनिटी आहे. ओके. मग आपण तुम्हाला समजलं बघा, इननेट इम्युनिटीलाच आपण काय म्हणायचं? नॉन स्पेसिफिक. काही विशिष्ट नाहीये, ठराविक नाहीये. कोणत्याही आजाराविरुद्ध ही इम्युनिटी लढू शकते.
ही इन्नेट इम्युनिटी कशी लढते, तर ही इन्नेट इम्युनिटी बॅरियरच्या मदतीने लढते. बॅरियर म्हणजे काय, तर अडथळे. बॅरियर म्हणजे काय, अडथळे. मग हे इन्नेट इम्युनिटीचे बॅरियर्स आहेत. मग ते बॅरियर्स प्रोड्यूस केले आणि बॅरियर्स काय करतात, त्या फॉरेन सबस्टन्सला प्रिव्हेंट करतात, त्याची एंट्रीज थांबवतात. समजलंय, कशाच्या मदतीने लढते, मग बॅरियर्सच्या मदतीने. आता बॅरियर्स कोणकोणते आहेत इन्नेट इम्युनिटीचे, तर ते आपण बघू. चला, आता बॅरियर्स मध्ये सगळ्यात सुरुवातीचा बॅरियर येईल इपिथेलियल सरफेस. कोणता सरफेस, इपिथेलियल सरफेस. ज्या टिश्यू अप्पर लेअरला असतात त्यांना आपण इपिथेलियल सरफेस असं म्हणतो. आता यामध्ये काय येतं, एक नंबरचं इपिथेलियल सरफेस सगळ्यात आउटर मोस्ट कोणता आहे, तर स्किन आहे. काय आहे, स्किन. स्किन मध्ये म्युकसच्या लाइनिंग असतात. कशाच्या लाइनिंग असतात, म्युकसच्या लाइनिंग. आणि त्या ठिकाणी काय करतात, तर म्युकसच्या लाइनिंग या त्या ठिकाणी एंट्री ऑफ पॅथोजन हे थांबवतात. नंतर नेक्स्ट कंडिशन आहे, स्किन आहे आपल्या बॉडीवरती, हे मेन बॅरियर आहे का जे मायक्रो ऑर्गॅनिझमची एंट्री प्रिव्हेंट करतं. ओके, काय काय प्रिव्हेंट करतं, स्किन. कोणाची एंट्री प्रिव्हेंट करतं, मग मायक्रो ऑर्गॅनिझमची. हेल्दी स्किन मध्ये प्रॉपर्टी असतात बॅक्टेरिसाइडल, है ना. कोणत्या प्रॉपर्टी असतात, बॅक्टेरिसाइडल. बॅक्टेरिसाइडल म्हणजे काय, तर बॅक्टेरियाला किल करण्याच्या, है ना. कोणाला किल करण्याच्या, बॅक्टेरियाला किल करण्याच्या प्रॉपर्टी म्हणजे काय, बॅक्टेरिसाइडल प्रॉपर्टीज होय. आता या ठिकाणी मग ते बॅक्टेरिसाइडल का बनलं हेल्दी स्किन, तर त्याचं कारण आहे की ह्युमन बॉडीमध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त आहे म्हणून, है ना. स्वेट, तुम्हाला माहिती स्किन काय प्रोड्यूस करते, स्वेट. स्वेट म्हणजे काय, घाम तयार करते. घामामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं, स्वेट म्हणजे काय, स्वेट म्हणजे घाम. त्याच्यामध्ये कोणाचं प्रमाण जास्त असतं, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. सिबासियस ग्लँड्स बघा, काय कोणत्या ग्लँड्स आहे, सिबासियस ग्लँड्स. सिबासियस ग्लँड्स ह्या त्या ठिकाणी सिबम म्हणजे ऑइली सबस्टन्स तयार करतात, है ना. काय तयार करतात, ऑइली सबस्टन्स. ऑइली सबस्टन्स मध्ये कोणाचं प्रमाण जास्त असतं, फॅटी ऍसिडचं. कोणाचं प्रमाण जास्त असतं, फॅटी ऍसिडचं. आणि त्या सिबम मध्ये, सिबासियस ग्लँड्स मध्ये पण बॅक्टेरिसाइडल आणि फंगीसाइडल प्रॉपर्टीज आहे ना. म्हणजे बॅक्टेरियाला मारणाऱ्या, आणि फंगीसाइड म्हणजे काय, विच किल फंगस. ओके, बॅक्टेरिसाइडल पण आहे, फंगीसाइडल पण प्रॉपर्टीज आहे. आता नेक्स्ट कंडिशन बघा, नोज आहे. नोज सुद्धा काय करतं, आता एक झालं स्किन, दुसरं काय, नोज. आता नोज कसं त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमला प्रिव्हेंट करतं हे आपण आता या ठिकाणी बघू. नोज कसं प्रिव्हेंट करतं बघा, नोज मध्ये त्या ठिकाणी नोज मधून एअर पास होते, है ना. नोज मधून एअर पास होते, एअर मध्ये असते डस्ट. काय असते, एअर मध्ये असते डस्ट. नोज मध्ये असतात हेअर्स. नोज मध्ये कोण प्रेझेंट आहे, नोज मध्ये हेअर्स प्रेझेंट आहे. ओके, नसल ओरिफाईस मध्ये हे हेअर्स काय करतात, तर डस्ट पार्टिकलला त्या ठिकाणी स्टॉप करतात, त्यांची एंट्री प्रिव्हेंट करतात. कोणाची एंट्री, डस्ट पार्टिकलची एंट्री त्या ठिकाणी प्रिव्हेंट करतात आणि म्युकस तयार त्या ठिकाणी होतं. आता हे पार्टिकल जे आहेत जे जमा केले तर ते फॅरिंग्स मध्ये पाठवले जातात. फॅरिंग्स म्हणजे कुठं, घशामध्ये पाठवले जातात. मग घशामध्ये पाठवल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते कफअप है ना, खोकल्याच्या मदतीने ते बाहेर काढले जातात. समजलं. पुढं कफ रिफ्लेक्स हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे. कोणता, कफ रिफ्लेक्स. आणि तो काय करतो, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये असतो, है ना. पहिला बॅरियर कोणता तुम्हाला समजला, पहिला बॅरियर आहे स्किन. पहिला बॅरियर कोणता, स्किन. स्किन मध्ये काय असतं, स्वेट. अजून काय राहतं, सिबासियस ग्लँड्स. स्किन मध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, बॅक्टेरिसाइडल. अजून कोणती प्रॉपर्टी आहे, फंगीसाइडल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बॅरियर कोणता, नेक्स्ट बॅरियर नोज. नोज मध्ये असणारे हेअर्स, है ना. नोज मध्ये असणारे हेअर्स कोणाला पकडतात, एअर मध्ये येणारी जे डस्ट असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्यांना ते प्रिव्हेंट करतात. क्लिअर झालं. चला आता दुसरा बॅरियर बघू, है ना. माउथ आहे, है ना. माउथ मध्ये कोण असतो, सलायवा. माउथ मध्ये कोण असतो, सलायवा. सलायवा सुद्धा काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझमला इनहिबिट करतो. कोणाला इनहिबिट करतो, इनहिबिट करतो म्हणजे थांबवणे, है ना. सलायवा कोणाला थांबवतो, मग मायक्रो ऑर्गॅनिझमला इनहिबिट करतो. नेक्स्ट कंडिशन बघा, आता या ठिकाणी
ऍसिडिटी असते, जरी पण आता इथून माउथ सलायवा आहे, सलायवा त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमला न्यूट्रलाइज करतो, काही बाय चान्स उरले वगैरे आहे ना, मग उरलेले कुठे जाणार आहे, माउथ मधून डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये. डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये राहतं गॅस्ट्रिक सिक्रेशन. काय सिक्रेशन राहतं, गॅस्ट्रिक सिक्रेशन. ते राहतं ऍसिडिक आणि ते काय करतं, मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करतं. मग पुढे बघा, आता आणखी जरी समजा बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम गेलेच, मग त्या ठिकाणी एक ऍक्शन आहे, फ्लशिंग ऍक्शन ऑफ युरिन. कोणती ऍक्शन आहे, फ्लशिंग ऍक्शन ऑफ युरिन. युरिन बॉडीच्या बाहेर काढलं जातं. मग युरिन काय करतं, त्या ठिकाणी जे पण मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर ते युरिनच्या मदतीने बाहेर काढले जातात, है ना. आता पुढली गोष्ट बघा, स्पर्म्स. स्पर्म मध्ये राहतं स्पर्माइन नावाचं रसायन. कोणतं रसायन राहतं, स्पर्माइन नावाचं. आणि अजून कोण राहतं, झिंक. अजून कोण राहतं, झिंक, जे सिमन मध्ये प्रेझेंट आहे. ओके, मग सिमन मध्ये काय काय प्रेझेंट आहे, स्पर्माइन. आणि अजून कोण प्रेझेंट आहे, झिंक. कोण प्रेझेंट आहे, झिंक आणि स्पर्माइन. हे अँटीबॅक्टेरियल आहेत, बॅक्टेरियाला मारणारे आहे. अँटीबॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरियल मारणार. लायसोसाइम आहे. कोण आहे, लायसोसाइम. लायसोझाइम हा बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम आहे. तर तो टीयर्स मध्ये प्रेझेंट आहे ना, डोळ्यामधून अश्रू येतात त्यांना आपण टीयर्स म्हणतो, आहे ना. या टीयर्स मध्ये कोणता एन्झाइम प्रेझेंट आहे, मग सांगा, लायसोझाइम नावाचा. तो कसा आहे, बॅक्टेरियाला मारणारा म्हणजे बॅक्टेरियोलायटिक एन्झाइम आहे. क्लिअर झालं. आणि तो बॅक्टेरियल सेल वॉलला त्या ठिकाणी डायजेस्ट करतो आणि बॅक्टेरियाला मारण्याचं काम करतो. क्लिअर झालं. पुढं आता अँटीमायक्रो. आता इथपर्यंत आपण कोणते बघितले, बॅरियर्स. बॅरियर्स एक नंबरच कोणता होता, इपिथेलियल सरफेस. इपिथेलियल सरफेस मध्ये आता आपण आतापर्यंत जे बघितले आहे ना, काय काय बघितले, मग इपिथेलियल सरफेस मध्ये स्किन. ओके, इपिथेलियल सरफेस पहिला बॅरियर. हा कोणता, त्याच्यामध्ये कोण कोण येतं, स्किन, है ना, स्किन. आता बघा, स्किनच्या नंतर कोण येत होतं, त्या ठिकाणी सिबासियस. स्किन मध्ये काय काय, स्वेट. अजून कोण, सिबासियस ग्लँड्स. ओके, नंतर कोण, नोज मध्ये असणारे हेअर्स, आहे ना, नोज मध्ये असणारे हेअर्स. अजून नोज मध्ये काय तयार होतं, म्युकस. म्युकस मुळे काय होतं, कप अप केलं जातं, आहे ना, मायक्रो ऑर्गॅनिझम. पुढं नेक्स्ट कंडिशन, माउथ मध्ये काय राहतं, सलायवा, है ना. सलायवा सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमला इनिबिट करतो. पुढे काय राहतं, स्टमक मधली गॅस्ट्रिक ज्युसेस. पुढे काय राहतं, युरिनचं फ्लश होणे. आणि नंतर काय राहतं, सिमन. सिमन मध्ये काय काय असतं, स्पर्माइन आणि झिंक. ओके, आणि डोळ्यांमध्ये अश्रूमध्ये काय असतं, टीयर्स मध्ये काय राहतं, लायसोझाइम. काय असतं, लायसोझाइम. ओके, क्लिअर झालं. टीयर्स मध्ये कोण असतं, मग सांगा, सांगा, टीयर्स मध्ये कोण असतं, कमेंट द्या बरं. टीयर्स मध्ये कोण आहे, सांगा, टीयर्स मध्ये कोण आहे. कमेंट्स आर वेलकम. टीयर्स मध्ये कोण आहे, यस, व्हेरी गुड, लायसोझाइम आहे, बरोबर आहे. अक्षयचं म्हणणं पण आहे की लायसोझाइम आहे, व्हेरी गुड. ओके, आणि ते कसे आहेत, तर बॅक्टेरियाला मारणारे. ओके, चला नेक्स्ट कंडिशन, अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस बघू. आता दुसरा बॅरियर कडे चाललो. हा दुसरा बॅरियर कोणता, अँटीमायक्रोबियल सबस्टन्स आहे ब्लड आणि टिश्यू मध्ये. तर जवळपास 30 सेरम प्रोटीन्स असतात. किती, 30 सेरम प्रोटीन्स. हे ब्लड मध्ये सर्क्युलेट होत असतात, पण ते इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. कोणत्या फॉर्म मध्ये, इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. मग आता ते इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये त्या ठिकाणी काय करतात, एक सिस्टम असते त्यांची, कम्प्लीट कॅस्केड सिस्टम, है ना. कोणती सिस्टम, कम्प्लीट कॅस्केड, चेन सिस्टम आपण त्याला म्हणतो. कोणती सिस्टम म्हणतो, चेन सिस्टम. ओके, श्रेयाचं म्हणणं आहे लायसोझाइम. ओके, गुड. चला आता या ठिकाणी मग आता हे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये मायक्रोबियल पॅथोजन आतमध्ये येईल, है ना, मग जेव्हा मायक्रोबियल पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येईल तर ते त्या ठिकाणी कम्प्लिमेंट कॅस्केड तयार करतील आणि पॅथोजनला एलिमिनेट करतील, है ना. आता या ठिकाणी तुम्हाला आणखी एक सांगितलं बघा, इंटरफेरॉन प्रकार आहे. हा कोणता प्रकार आहे, इंटरफेरॉन. इंटरफेरॉन हा कशाचा प्रकार आहे, तर तो सायटोकायनिन्सचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे, सायटोकाइन्सचा प्रकार. मग हे सायटोकाइन्स काय करतात, हे व्हायरल इन्फेक्टेड सेलने त्या ठिकाणी रिलीज केले जातात आणि त्या WBC त्याला रिलीज करतात. कोण रिलीज करतं, WBC. म्हणजे आपण नाही का, व्हायरल इन्फेक्शन जर झालं की आपल्या शरीरामध्ये इंटरफेरॉन्स तयार होतात. हे इंटरफेरॉन काय करतात, इंटरफेरॉन जे आहेत हे इंटरफेरॉन हे व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्या बॉडीचं संरक्षण करतात, है ना.
कोण संरक्षण करतं मग आपल्याला व्हायरल इन्फेक्शन पासून? इंटरफेरॉन्स. इंटरफेरॉन हे कशाचा कोणत्या क्लासमधले मेंबर्स सांगा? सायटोकाइन्स मधले ते मेंबर्स. ओके चला क्लिअर झालं. आता पहिला बॅरियर तर समजला आहे ना. पहिला बॅरियर कोणता होता? स्किन. दुसरा बॅरियर कोणता? अँटीमायक्रोबियल सबस्टन्स है ना. कोणता होता? अँटीमायक्रोबियल सबस्टन्स. अँटीमायक्रोबियल सबस्टन्स कोणते होते? 30 सेरम प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये आहे. कोण आहे? 30 सेरम प्रोटीन्स. ते कसे काम करतात? कॅस्केड फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? कॅस्केड फॉर्ममध्ये. चला आता तिसरा बॅरियर बघू आपण. तिसऱ्या बॅरियरला आपण म्हणतो सेल्युलर फॅक्टर्स. कोणता फॅक्टर आहे? सेल्युलर फॅक्टर. आपल्या बॉडीमध्ये फॅगोसायटिक सेल्स म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस यांच्या सेलला खाणाऱ्या सेल म्हणजे फॅगोसायटिक सेल. समजलं. फॅगोसायटिक सेल काय करतात? इंजेस्ट करतात आणि डिस्ट्रॉय करतात. कोणाला? बॉडीमध्ये येणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला. ठीक आहे. फॅगोसाइट कळालं. फॅगोसाइट हा सेलचा असा प्रकार आहे का जो बॅक्टेरिया व्हायरस आजारी करणारे ज्या बी सेल आहे त्यांना खाण्याचं काम तो करतो है ना. याच्यामध्ये कोणता प्रकार बघा? मायक्रोफेज आणि मॅक्रोफेज अशी त्यांची दोन नावं आहे. फॅगोसायटिक सेलचे त्या गटामधले ते दोन मेंबर मायक्रोफेज आणि मॅक्रोफेज. आता यांचा शोध कोण लावला होता? मॅचनिकॉफ नावाच्या सायंटिस्टने. कोणत्या? मॅचनिकॉफ नावाच्या सायंटिस्टने. आता या लिम्फोसाइट प्रकारची एक सेल आहे ना. एनके म्हणजे नॅचरल किलर सेल. ओके. कोणती सेल आहे? लिम्फोसाइट है ना. लिम्फोसाइट ही एनके सेल म्हणून ओळखली जाते है ना. आणि महत्वाची गोष्ट लिम्फोसाइट हा WBC चा प्रकार आहे. ओके. आणि ते नॉन स्पेसिफिक आहे. कसं आहे? नॉन स्पेसिफिक. कोणाविरुद्ध पण लढण्याचं काम करतं. आणि विशेष महत्वाची गोष्ट व्हायरल इन्फेक्शन आणि ट्युमर्स विरुद्ध लढतं. ट्युमर्स म्हणजे गाठी. ओके चला हॅलो. हॅलो. आता आवाज येतोय का बघा बरं. हा हॅलो. केलंय आता. हॅलो. आवाज येतोय का? आता बघा बरं आवाज येतोय का? केलं ना ते म्यूट आणि म्यूट. हो ओके. चला श्रेयाचं म्हणणे आवाज येतोय. ओके चला आपण सेल्युलर फॅक्टर बघतोय. सेल्युलर फॅक्टर मध्ये आपण कोणती सेल बघितली? ओके चला सेल्युलर फॅक्टर मध्ये फॅगोसायटिक सेल आहे. फॅगोसायटिक सेल मी तुम्हाला सांगितलं की फॅगोसायटिक सेल काय करते? बॅक्टेरिया व्हायरस जे आहेत या सेलला खाण्याचं काम करते, ती डायजेस्ट करण्याचं काम करते. ओके चला मग आता फॅगोसायटिक सेलचे दोन गट आहे बघा, मायक्रोफेज आणि मॅक्रोफेज. कोणते? मायक्रो आणि मॅक्रोफेज. मॅचनिकॉफ नावाच्या या सायंटिस्टने 1882 मध्ये आपल्याला ते सांगितलं होतं की मायक्रोफेज आणि मॅक्रोफेज हे कशाचे? फॅगोसायटिक सेलचे दोन प्रकार आहेत. आता या फॅगोसायटिक सेल म्हणून कोण काम करतं? तर लिम्फोसाइट काम करतं. लिम्फोसाइट हा WBC चा प्रकार आहे. लिम्फोसाइटला काय म्हणायचं? तर नॅचरल किलर सेल म्हणायचं. शॉर्ट फॉर्म मध्ये नॅचरलचा N घ्यायचा, किलरचा K घ्यायचा, नॅचरल किलर सेल्स. ओके. आणि या नॅचरल किलर सेल्स या नॉन स्पेसिफिक काम करतात. नॉन स्पेसिफिक म्हणजे काय? कोणत्याही बॅक्टेरिया विरुद्ध त्या लढण्याचं, कोणत्याही पॅथोजन विरुद्ध लढण्यास त्या काम करतात. आणि विशेष महत्वाची गोष्ट जी आहे तर ते व्हायरल आणि ट्युमर्स विरुद्ध लढतात है ना. व्हायरल म्हणजे काय? तर आपण बघितलं विषाणूजन्य आहेत आणि ट्युमर्स म्हणजे कोणतं? गाठी है ना. या गाठींना मारण्याचं काम आणि या व्हायरसेस यांना मारण्याचं काम या करतात
है ना, कोणत्या, नॅचरल किलर सेल्स. आता पुढे आहे बघा, आता आपण चौथा बॅरियर बघणार आहे. चौथा बॅरियरचं नाव आहे फिवर, है ना. काय, फिवर. फिवर म्हणजे बॉडीचं टेम्परेचर ऑटोमॅटिकली काय होतं, इन्क्रीज होतं, है ना. मग त्याला काय म्हणतो आपण, फिवर असं म्हणतो. हे फिवर हे नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम म्हणून काम करतं, है ना. कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये आला की बॉडी आपलं ऑटोमॅटिकली काय करते, टेम्परेचर इन्क्रीज करते. आणि मग त्यामुळे काय होतं, आलेल्या मायक्रो ऑर्गॅनिझमला सगळ्यात सुरुवातीला त्या ठिकाणी थांबवलं जातं. ओके, क्लिअर झालं. हे बॅरियर म्हणून त्या ठिकाणी काम करतं. नंतर आहे एपीपी, अॅक्यूट फेज प्रोटीन्स, है ना. एपीपी म्हणजे कोण, अॅक्यूट फेज प्रोटीन्स. इंजुरी झाली का त्या ठिकाणी एका विशिष्ट प्लाझ्मा प्रोटीनचं प्रमाण वाढतं. कुणाचं, कोण इंजुरी झाली काय होतं बघा, इंजुरी झाली का प्लाझ्मा प्रोटीन इन्क्रीज होतो, है ना. या प्लाझ्मा प्रोटीनला काय म्हणायचं, या प्लाझ्मा प्रोटीनला म्हणायचं एपीपी. एपीपी म्हणजे काय, अॅक्यूट फेज प्रोटीन्स. एपीपी म्हणजे काय, अॅक्यूट फेज प्रोटीन्स. या एपीपी कोण कोण आहे, सीआरपी, है ना, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन्स, अल्फा 1 ऍसिड ग्लायकोप्रोटीन आणि सिरम अमिलॉइड्स. हे कोण आहे, एपीपी आहे. कोण आहे, एपीपी, अॅक्यूट फेज प्रोटीन्स. समजलंय. चला आता नेक्स्ट कंडिशन बघा. आता अॅक्यूट फेज प्रोटीन्स, आता हे आपण काय बघितलं, हे बॅरियर्स बघितले, है ना. अॅक्यूट फेज प्रोटीन काय काम करतं, तर जो बी होस्ट असेल त्याचं रेजिस्टन्स वाढवतो. ज्याच्यावरती आजार झाला ना त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, है ना. प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी, टिश्यूची इंजुरी थांबवतं. आणि रिपेरिंग, जे लेसन्स असतील चट्टे वगैरे, है ना, त्याचं रिपेरिंग करतं. कोण, एपीपी. एपीपीची कामं कळाले, होस्ट रेजिस्टंट, प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी, प्रमोट रिपेअर ऑफ इन्फ्लेमेटरी लेसन्स. क्लिअर झालं. आता मग 5 बॅरियरचे नावं तुम्हाला समजले असतील बघा. 5 बॅरियरचे नावं कोणते, 1 नंबरचं आहे इपिथेलियल टिश्यूज, है ना. कोणते टिश्यू, इपिथेलियल टिश्यू. दुसरं कोण, सेल्युलार फॅक्टर. दुसरं कोण, सेल्युलार फॅक्टर्स, है ना. ओके, तिसरं कोण, फिवर, है ना. नंतर चौथं कोण, एपीपी, अॅक्यूट फेज प्रोटीन्स. आणि एक कोण, अँटी मायक्रोबियल फॅक्टर्स. क्लिअर झालं. इथपर्यंत समजलं तुम्हाला. हे फॅक्टर, हे बॅरियर्स आहे. हे कोण आहे, बॅरियर्स. ओके, चला आता बॅरियर्स कोणकोणते, मग आता एकदा आपण बघू परत बॅरियर्स कोणकोणते. इपिथेलियल सरफेस. 2 नंबर कोणता, या ठिकाणी आपण सांगितलं बघा. 2 नंबरचा या ठिकाणी आपण सांगतो की अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस आहे, है ना. कोणते, अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस म्हणजे ते सेरम प्रोटीन्स. किती आहे सेरम प्रोटीन्स, 30. चला नेक्स्ट कंडिशन, ते कसे काम करतात, कॉम्प्लिमेंटरी कॅस्केड म्हणून. ओके, पुढं सेल्युलर फॅक्टर्स. कोण, सेल्युलर फॅक्टर्स. नंतर कोण, फिवर, है ना. नंतर कोण, एपीपी. हे कोण आहेत, तर बॅरियर्स आहेत. ओके, चला नेक्स्ट पॉइंट आपण बघू. आता हेच झालं इननेट इम्युनिटी. इननेट इम्युनिटी असे बॅरियर्स म्हणून बॅरियर्स टाकून काम करते, है ना. पण ॲक्वायर्ड इम्युनिटी तसं काम करत नाही. ॲक्वायर्ड इम्युनिटी हा जो आहे हा स्पेसिफिक रेजिस्टन्स असतो, है ना. म्हणजे समजा पोलिओचा आजार, पोलिओ असन पोलिओ, तर पोलिओ विरुद्धच लढणार ती. ओके, टायफॉइड असन तर टायफॉइड विरुद्धच लढणार, है ना. म्हणजे स्पेसिफिकच आहे. क्लिअर झालं. म्हणजे ही इम्युनिटी कशी आहे, स्पेसिफिक. ओके, नंतर नेक्स्ट बघा. या ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 प्रकार येतात, है ना. कोणकोणते, ॲक्वायर्ड इम्युनिटीचे जे 2 प्रकार येतात तर ते आहेत ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. कोणती इम्युनिटी, ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी, है ना. ऍक्टिव्ह इम्युनिटी जी असते तर ती अँटीजन मुळे बनते. कोणामुळे बनते, अँटीजन पासून. ओके, द इम्युनिटी विच डेव्हलप ड्यू टू अँटीजेनिक स्टिम्युलस. कोणामुळं, अँटीजन्समुळं. मग त्याला काय म्हणायचं, ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणायचं. ठीक आहे, क्लिअर झालं. आता हिचं दुसरं नाव आहे ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, कारण ती जन्माच्या नंतर स्वीकारली आहे ना, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. आता या ठिकाणी बघा, ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आहे. यामध्ये या ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीच्या नंतर अँटीबॉडीज तयार होतात. काय तयार होतं, अँटीबॉडीज तयार होतात. मग त्या कशा तयार होतील, नॅचरली किंवा आर्टिफिशियली.
ओके. मग आता याचे दोन टाइप्स बरं का. कशाचे? ऍक्टिव्ह इम्युनिटीचे दोन प्रकार. कोणते? नॅचरल ॲक्वायर ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरी आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. क्लिअर झालं. पण ऍक्टिव्ह म्हणजे कोणामुळं? अँटीजेन्समुळं तयार होणारी. कोणामुळं? अँटीजेन्समुळं तयार होणारी जी इम्युनिटी असेल तर तिला आपण काय म्हणू? ऍक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणू. आणि अँटीबॉडीजमुळं तयार होणारी असेल तर तिला पॅसिव्ह इम्युनिटी असं आपण म्हणू. ओके. चला, आता जी इम्युनिटी आहे जी इन्फेक्शनमुळे तयार होते, कोणामुळे तयार होते? इन्फेक्शनमुळे. इन्फेक्शन येणं म्हणजेच काय? अँटीजन येणं आहे. मग त्याला काय म्हणायचं? तर त्या इम्युनिटीला म्हणायचं नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. एकदा का जो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आला, ओके, मग तेव्हा त्या ठिकाणी आपली बॉडी त्या ठिकाणी इम्युनिटी तयार करेल. म्हणजे पॅथोजन आला म्हणजे कोण आलं? तर अँटीजन्स आला. ठीक आहे. आता ही एंट्री ऑफ पॅथोजन आला त्यामुळे होईल ही लॉंग लास्टिंग इम्युनिटी, खूप दीर्घ काळ चालणारी इम्युनिटी. एकदा इम्युनिटी जर तयार झाली की परत त्या ठिकाणी ती खूप दूरपर्यंत राहते. आता या ठिकाणी बघा, मिसल नावाचा आजार आहे. मिसल नावाचा आजार एकदा का होऊन गेला की त्याची इम्युनिटी ही लॉंग लाईफ असते. कशी असते? लॉंग लाईफ. ठीक आहे. चला, आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आपण कुठपर्यंत आलो बघा. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे किती प्रकार? मग तर दोन प्रकार आहे ना. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे किती प्रकार? दोन. कोणकोणते? तर या ठिकाणी आपण सांगतो ऍक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरा कोणता प्रकार आहे? पॅसिव्ह इम्युनिटी. मग आता आपण पाहिला कोणता? आता बघा बरं का, या ऍक्टिव्ह इम्युनिटीचे किती प्रकार? मग तर दोन प्रकार आहे ना. कोणकोणते? तर या ठिकाणी आपण सांगतो नॅचरल आहे ना. दुसरा कोणता? आर्टिफिशियल आहे ना. दुसरा कोणता? आर्टिफिशियल आहे ना. नॅचरल ऍक्टिव्ह आणि आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. पॅसिव्हचे दोन प्रकार कोणते? तर सेम तसेच, नॅचरल पॅसिव्ह आणि दुसरं कोणतं? आर्टिफिशियल पॅसिव्ह. ओके. चला, मग नॅचरल ऍक्टिव्हचं एक्झाम्पल काय येतं? आता आपण इथंच बघितलं. कोणतं? मिसल्स. कोणतं? मिसल्स. सांगा बरं नॅचरल ऍक्टिव्हचं, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल काय बरं? मग नॅचरल, हे बघा, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटीचा एक्झाम्पल काय? मग इथं दिलंय. कोणत्या डिसीज मध्ये नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी प्रोड्यूस होते? मग सांगू शकता? यस, यस, करेक्ट आहे. वैष्णवीचं म्हणणं आहे की मिसल्स आहे, मायाचं म्हणणं आहे मिसल्स आहे, अक्षयचं म्हणणं आहे की मिसल्स. व्हेरी गुड. ओके. चला, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघू आहे ना. आता पहिला टाईप कोणता होता? यस, श्रेयाचं म्हणणं पण आहे की मिसल्स आहे सर. व्हेरी गुड. आता या ठिकाणी आपण बघितलं बघा, पहिला टाईप कोणता होता? पहिला टाईप होता नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी. ओके. सेकंड, व्हॉट इज सेकंड टाईप? मग पॅसिव्ह ऍक्टिव्ह, सॉरी, नेक्स्ट टाईप कोणता? नॅचरल ऍक्टिव्ह झाला. आता एक नंबर नॅचरल ऍक्टिव्ह झाला. आता दुसरा कोणता टाईप येईल? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. कोणता येईल? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी. आता आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये काय होतं की या ठिकाणी ही जी इम्युनिटी आहे तर ही व्हॅक्सिनेशनमुळे प्रोड्यूस होते. कशामुळं? व्हॅक्सिनेशनमुळे है ना. व्हॅक्सिनेशन लसीकरण है ना. जी इम्युनिटी व्हॅक्सिन्समुळे प्रोड्यूस होते त्याला म्हणायचं आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी. ओके. व्हॅक्सिन मध्ये काय असतं? डेड, लाईव्ह है ना, किंवा आर्टिफिशियली वीक किंवा त्यांचे टॉक्सिन्स त्या पॅथोजनचे है ना. काय काय? त्या पॅथोजनचा डेड, त्या पॅथोजनचा लाईव्ह, त्या पॅथोजनचा वीक किंवा त्या पॅथोजनचं टॉक्सिन्स हे आपल्या बॉडीमध्ये डायरेक्ट इंजेक्ट केलं जातं. ओके. मग त्याला आपण काय म्हणतो? व्हॅक्सिन्स असं म्हणतो. मग आता तो जर वीक असेल, मग वीक असल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये काय होतं? आपल्या बॉडीची इम्युनिटी ही त्या ठिकाणी स्ट्रॉंगली काम करते. ओके. आणि मग त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार होऊन जाते. ही इम्युनिटी कशी असते? टेम्पररी किंवा परमनंट असते. टेम्पररी असू शकते किंवा परमनंट असू शकते. समजलं? ओके. ऍक्टिव्ह इम्युनिटीचे दोन प्रकार कोणते? नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी, दुसरा कोणता?
आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी. ओके, नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी कोणामुळे तयार झाली होती? का एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येतो, जसं की मिसल्स आहे ना. आर्टिफिशियल ऍक्टिव्हचं एक्झाम्पल, आर्टिफिशियल ऍक्टिव्ह कोणामुळे तयार होते? वॅक्सिनेशनमुळं आहे ना. मग वॅक्सिनेशन मध्ये आपल्या बॉडीमध्ये काय येतं? अँटीजनच येतो. मग ही इम्युनिटी कशी असेल मग? टेम्पररी किंवा परमनंट आहे ना. आता मग मला एक एक्झाम्पल सांगा बरं, आपण कोणकोणत्या लसी घेतलेल्या आहे, वॅक्सिन्स कोणकोणत्या? पोलिओ वॅक्सिन, BCG वॅक्सिन है ना, बॅसिलस कालमेट ग्युरिन वॅक्सिन्स, ही TB करता वापरल्या जाणारी वॅक्सिन्स आहे. ओके, क्लिअर झालं. वॅक्सिनमुळे कोणती इम्युनिटी तयार होते? मग काय उत्तर येईल तुमचं जर विचारलं वॅक्सिनेशनमुळे कोणती इम्युनिटी येते? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटी येते. कोणती इम्युनिटी येते? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह. यस, हे पण बरोबर आहे का. कोविड-19 है ना, हे पण या कशाचं एक्झाम्पल येऊ शकतं? आर्टिफिशियल ऍक्टिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल हे येऊ शकतं. चला, नेक्स्ट कंडिशन आहे कोविड-19 असं अक्षयचं म्हणणं आहे, ते पण बरोबर आहे. पण आता आपल्याला जे बुकमध्ये दिलंय ना, तर तेच क्वेश्चन्स कुठे येतील तुम्हाला? तेच एक्झाम्पल आपल्याला पेपरला येतील. ओके, चला, म्हणून ते आपल्याला एक्झाम्पल व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. आता ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आहे ना, जी इम्युनिटी अँटीबॉडीजमुळे येते बघा. कोणामुळे येते? अँटीबॉडीजमुळे तयार होते, म्हणजे प्रोटेक्टिव्ह केमिकल्समुळं. ओके, कोणामुळं? प्रोटेक्टिव्ह केमिकल्समुळं. मग त्या इम्युनिटीला म्हणायचं पॅसिव्ह इम्युनिटी. कोणती इम्युनिटी म्हणायचं? पॅसिव्ह इम्युनिटी आहे ना. या इम्युनिटीचे पण दोनच प्रकार पडणार आहे. कोणते? नॅचरल पॅसिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, जसं की ऍक्टिव्हचे टाइप्स आले होते सेम तसंच. ओके, पॅसिव्हचे टाइप्स कमेंट करा बरं, कोणते येतील मग पॅसिव्ह इम्युनिटी टाइप्स. थोडक्यात मी तुम्हाला इथं लिहून पण देतो. पहिला टाइप कोणता येईल? नॅचरल पॅसिव्ह है ना. पहिला टाइप कोणता येईल मग? नॅचरल पॅसिव्ह. दुसरा टाइप कोणता येईल मग? आर्टिफिशियल पॅसिव्ह. दुसरा टाइप कोणता येईल? आर्टिफिशियल पॅसिव्ह. ओके, क्लिअर? यस, नॅचरल पॅसिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटीची हे टाइप्स होऊ शकतात. श्रेया म्हणते नॅचरल आणि पॅसिव्ह. ओके, अक्षयचं म्हणणं पण एक नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी पण म्हणू शकतो आपण, आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी, हे दोन्ही पण त्याचे टाइप्स होऊ शकतात. आता बघा बरं, मग या ठिकाणी जे नॅचरल ऍक्टिव्ह इम्युनिटी आहे, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी आहे, मग नॅचरली अशा रेडीमेड अँटीबॉडीज कोण देतं आपल्याला? ओके, कारण आपण सांगितलं की पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? का जी इम्युनिटी कोणापासून तयार होते? का रेडीमेड अँटीबॉडीज पासून. मग नॅचरली असं कोण आहे का जे आपल्याला रेडीमेड अँटीबॉडीज देतं? सांगू शकता त्याचं उत्तर तुम्ही सांगा बरं. मग नॅचरली आपल्याला रेडीमेड अँटीबॉडीज कोण देतं? सांगा बरं. मग नॅचरली आपल्याला कोण अँटीबॉडीज रेडीमेड देतं? कोण देतं? ओके, ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. वैष्णव म्हणते ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. यस, श्रेय म्हणते सर आपल्याला कोलोस्टम हा काय देऊ शकतो की नॅचरली त्या ठिकाणी आपल्याला रेडीमेड अँटीबॉडीज देऊ शकतो, म्हणजे नॅचरली पॅसिव्ह इम्युनिटी तो देऊ शकतो. बरोबर आहे, कारण बर्थच्या अगोदर अँटीबॉडीज ह्या ज्या काही असतात तर त्या ट्रान्सफर होतात मदर कडून फिटस कडे प्लॅसेंटाच्या मदतीने. ओके, चला, माया म्हणते नॅचरल अँटीबॉडीज आपल्याला ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी देऊ शकतं. बरोबर आहे. ओके, चला, काय होतं यामध्ये? जन्माच्या अगोदर प्लॅसेंटा म्हणजे काय? नाळ आहे ना, मदर कडून फिटस कडे त्या अँटीबॉडीज देतात ते. ओके, मग आफ्टर बर्थ, जन्म झाल्याच्या नंतर या अँटीबॉडीज ज्या आहे तर त्या बाळाला देणं गरजेचं आहे. मग बाळाला त्या अँटीबॉडीज देण्यासाठी मदर काय करते? मदर टू इन्फंट म्हणजे न्यू बॉर्न बेबी. मग त्या ठिकाणी मदर मध्ये कोलोस्टम तयार होत आहे ना. कोलोस्टम म्हणजे काय? फर्स्ट मिल्क ऑफ मदर. काय कोलोस्टम? फर्स्ट मिल्क ऑफ मदर. मग या कोलोस्टम मध्ये अबंडंट अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडीज बघा बरं का, अँटीबॉडीजचा काय शॉर्ट फॉर्म आहे? IgA. काय आहे? IgA. नेक्स्ट कंडिशन बघा, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. कोणती आहे? आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी.
है ना. ही इम्युनिटी मध्ये काय केलं जातं, आता आपण हा दुसरा प्रकार बघतोय, आर्टिफिशियल. ओके, दुसरा प्रकार कोणता आहे, आर्टिफिशियल. आर्टिफिशियल ॲक्वायर्ड मध्ये काय होतं की ती इम्युनिटी ही प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज पासून दिली जाते, है ना. इंजेक्शन दिले जातात, सिरम असतील किंवा काही त्या ठिकाणी प्रिपेअर्ड अँटीबॉडीज असतील, है ना. मग या प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज, अगोदरच बनवून ठेवलेल्या अँटीबॉडीज, प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडीज पासून ही इम्युनिटी तयार होते. याचे एक्झाम्पल्स काय येतील, या अँटीबॉडीज ज्या आहेत, या अँटीबॉडीज या ऑप्टेन होतात हायपर इम्युनाइज हॉर्सेस पासून. कोणत्या अॅनिमल पासून, हायपर इम्युनाइज हॉर्सेस पासून. आणि त्या अँटीबॉडीज ह्या रेबीज आजारामध्ये तयार केल्या जातात. मग रेबीज मध्ये काय केलं जातं, तर त्या रेबीज जो असेल, म्हणजे थोडक्यात पिसाळलेला कुत्रा असतो, त्याच्यामध्ये रेबीज असतो, रेबीजचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ना. मग हा रेबीज कोणाला त्या ठिकाणी त्या डॉगचं बाईट कोणाला द्यायचं, हॉर्सेसला. मग हॉर्सेस काय करीन, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होतील, है ना. कशाच्या, रेबीजच्या अँटीबॉडीज. मग रेबीजच्या अँटीबॉडीज ज्या आहेत, तर मग ज्या पण व्यक्तीला भविष्यामध्ये कधी कुत्रा चावतो, है ना, मग त्या कुत्रा चावल्याच्या नंतर त्याला रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागतं. मग रेबीजचं इंजेक्शन हे कुठून मिळतं, रेबीजचं इंजेक्शन मध्ये काय असतं, तर रेबीजच्या इंजेक्शन मध्ये अँटीबॉडीज असतात. ह्या अँटीबॉडीज मेडिकलमध्ये कुठं मिळतात, तर त्या आपण या हॉर्सेस पासून मिळवतो. कोणापासून मिळवतो, हॉर्सेस पासून मग ते मिळवतो. क्लिअर झालं. म्हणजे आता तुम्हाला काय समजलं की पॅसिव्हचे दोन प्रकार आहे, नॅचरल पॅसिव्ह, है ना. नॅचरल पॅसिव्ह मध्ये एक्झाम्पल काय येईल, कोलोस्टम. नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल काय येईल, होलोस्टम. ओके. आणि आर्टिफिशियल पॅसिव्हचं एक्झाम्पल काय येईल, तर रेबीजच्या अँटीबॉडीज. कोणाच्या अँटीबॉडीज, रेबीजच्या अँटीबॉडीज. आता ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काही फीचर्स म्हणजे काय, काही वैशिष्ट्ये. क्लिअर. आता या इम्युनिटी या स्पेसिफिक असतात. कशा असतात, स्पेसिफिक, म्हणजे त्याच आजाराविरुद्ध त्याच अँटीबॉडीज चालतील, दुसऱ्या चालणार नाही. दुसरी इम्युनिटी बघा, दुसरं फीचर आहे डायव्हर्सिटी. ओके. त्यामध्ये एवढे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्या ठिकाणी यांना एक ॲबिलिटी दिलेली का त्या रिकॉग्नाइज करू शकतात पॅथोजनला, म्हणजे त्या पॅथोजनला ओळखू शकतात. नेक्स्ट कंडिशन आहे डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, है ना. या इम्युनिटीची खासियत अशी आहे का ही इम्युनिटी सेल्फ आणि नॉन सेल्फ म्हणजे काय, स्वतःचे बॉडीमधल्या सेल्स किंवा मॉलिक्युल्स. नॉन सेल्फ म्हणजे काय, फॉरेन मॉलिक्युल्स म्हणजे काय, सेल्स और मॉलिक्युल्स अदर दॅन बॉडी मॉलिक्युल्स. समजलंय. ओके. क्लिअर झालं. सेल्फ म्हणजे काय, स्वतःच्या बॉडीच्या सेल्स. नॉन सेल्फ म्हणजे काय, स्वतःच्या बॉडीच्या सेलच्या व्यतिरिक्त, मग त्याला आपण नॉन सेल्फ मॉलिक्युल्स असं म्हणायचं. ठीक आहे. आणि चौथं फीचर जे आहे तर याला मेमरी असते. मेमरी म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे. मेमरीमध्ये तुम्हाला समजून येतं की मेमरी म्हणजेच काय, का अगोदर एखाद्या पॅथोजन आला असेल, त्याचं कधीतरी एन्काउंटर झालं असेल, तोच पॅथोजन भविष्यामध्ये जर आला तर मग त्याच्या विरुद्ध कसं लढायचं हे ऑलरेडी सोपं होऊन जातं. कारण पहिलेच त्या ठिकाणी त्याचे वीक पॉईंट आपल्याला समजून आलेले असतात, आणि मग तो भविष्यामध्ये आला की आपण डायरेक्ट त्या वीक पॉईंटवरतीच मारा करतो. तशी ती इम्युनिटी त्या ठिकाणी काम करते. समजलंय. इट हॅज ॲबिलिटी टू पास इम्युनॉलॉजिकल मेमरी. तो डाटा त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवू शकते ती इम्युनिटी. मग ती इम्युनिटी, ती सिस्टम काय करते, त्या मेमरीचा उपयोग करते आणि त्या पॅथोजनचा एन्काउंटर करते, है ना. पॅथोजनचा एन्काउंटर करणे म्हणजे आता ते काही तुम्हाला सांगण्यासारखी, म्हणजे सगळ्यांना माहिती एन्काउंटर काय असतं, है ना, पॅथोजनचा, है ना. जसं की एखाद्या आतंकवाद्याचा एन्काउंटर केला जातो, सेम तसंच पॅथोजनचा पण एन्काउंटर केला जातो, है ना. मग जेव्हा भविष्यामध्ये कधी तोच पॅथोजन परत येईल, मग त्याचा सेम एन्काउंटर करायचा. कसा एन्काउंटर करायचा, तर मागच्या काही वर्षापूर्वी आलेला पॅथोजन त्याला कसं मारलं होतं, सेम तसंच मारायचं. आणि क्विक आणि स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करायचं. क्लिअर झालं. म्हणजे काय, पहिल्या एन्काउंटरच्या मेमरीचा उपयोग दुसऱ्या एन्काउंटरच्या वेळेस करायचं. ओके. चला, आता या ठिकाणी इम्युन सिस्टम कशी काम करते. इम्युन सिस्टम काम करते
तर त्यासाठी लागतात इम्युनिटी सेल्स. आणि इम्युनिटी सेल्स कोणत्या आहे? लिम्फोसाइट्स आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहे ना. कोणत्या आहे? लिम्फोसाइट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. लिम्फोसाइटचे दोन प्रकार आहे, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट. ओके, मग टी लिम्फोसाइट मध्ये टी सेल्स असतात, बी लिम्फोसाइट मध्ये बी सेल्स असतात. टी लिम्फोसाइट कुठं तयार होतात? तर टी लिम्फोसाइट्स या स्टेम सेल्स मध्ये आणि बोन मॅरो मध्ये तयार होतात. कुठं? टी लिम्फोसाइट कुठं तयार होतात? स्टेम सेल्स आणि बोन मॅरो मध्ये. आता त्या मॅच्युअर कुठं होतात? त्या थायमस मध्ये मॅच्युअर होतात, म्हणून त्यांना टी लिम्फोसाइट असं म्हणायचं. कळालं? कुठं मॅच्युअर होतात? थायमस मध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं? टी लिम्फोसाइट असं म्हणायचं. थायमस ही ग्लँड जी आहे ही कुठं प्रेझेंट आहे? अप्पर पार्ट ऑफ चेस्ट मध्ये प्रेझेंट आहे आणि दोन्ही लंग्सच्या मध्ये प्रेझेंट आहे. हे एंडोक्राइन ग्लँड सारखं आपण त्या कालच्या ग्लँड्स मध्ये ते बघितलं होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी ही लिम्फोसाइट कसं काम करते है ना? ही लिम्फोसाइट CMIS या फॉर्म मध्ये काम करते, सेल मेडिएटेड इम्युन सिस्टम. सेलच्या माध्यमातून इम्युनिटी तयार करण्याचं काम करते. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ही टी लिम्फोसाइट आहे. टी लिम्फोसाइटच्या प्रकार पडतात है ना. कशाचे प्रकार पडतात? टी लिम्फोसाइटचे प्रकार पडतात है ना. टी लिम्फोसाइटचे प्रकार बघा किती प्रकार पडतात है ना. हेल्पर टी सेल, किलर टी सेल, मेमरी टी सेल्स आणि सप्रेसर टी सेल्स. ओके, किती प्रकार पडतात मग? 4. हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल आणि मेमरी टी सेल. कोणकोणते? हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर टी सेल आणि मेमरी टी सेल्स. ओके, यस, 4 प्रकार पडतात. ओके, पण ध्यानात ठेवा, हेल्पर टी सेल, किलर टी सेल, सप्रेसर आणि मेमरी टी सेल्स. आता हेल्पर टी सेलचे काय काय काम आहे हे आपण बघू. बघा, हेल्पर टी सेल जे आहे तर ह्या लिम्फोसाइट प्रोड्यूस करतात है ना. वेगवेगळे फंक्शन्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करण्यासाठी है ना. आता त्या हेल्पर टी सेलचे फंक्शन्स बघा. 1 नंबरचं फंक्शन आहे प्रोलिफरेशन. कोणतं फंक्शन आहे? प्रोलिफरेशन. ओके, दुसरं फंक्शन काय बघा? दुसरं फंक्शन आहे स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट. जो दुसरा प्रकार होता लिम्फोसाइटचा त्याची निर्मिती करणे. आणि लास्टला फंक्शन येतं त्याचं अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफेज. मॅक्रोफेज मारणाऱ्या खाणाऱ्या ज्या सेल्स आहे त्यांना अट्रॅक्ट करायचं. मग 3 कामं कोणते? प्रोलिफरेशन ऑफ टी सेल्स म्हणजे गुणाकार करायचा, म्हणजे त्यांची संख्या वाढवायची. स्टिम्युलेशन ऑफ बी लिम्फोसाइट, बी लिम्फोसाइटला जागा करायचं. आणि लास्टला अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफेज आहे. किलर टी सेल्स, किलर टी सेल्स किंवा त्याला आपण सायटोटॉक्सिक टी सेल्स असं म्हणतो. क्लिअर? ही सेल काय करते? डायरेक्ट अटॅक करते आणि डिस्ट्रॉय करून टाकते मायक्रोब्सला. सूक्ष्मजीवांना अट्रॅक्ट करायचं, अटॅक करायचा आणि डायरेक्ट मारून डिस्ट्रॉय करून टाकायचं, नष्ट करून टाकायचं आहे ना. आता या ठिकाणी कॅन्सरच्या सेल पण मारते ती, बरं का. कोणत्या सेल मारते? कॅन्सरच्या सेल पण मारते. किलर टी सेल जी आहे तर ती इन्फेक्टेड सेलला बाइंड होते आणि तिथं परफोरिन नावाचं एक रसायन सिक्रेट करते है ना. कोणतं? परफोरिन. परफोरिन म्हणजे थोडक्यात किलर टी सेल आहे ना. किलर म्हणजे काय? जसं की एखादा गुन्हेगार आहे किंवा त्याला आपण असं बी म्हणू शकतो की एखादा हत्यारा आहे ना. त्या हत्याराकडं काय असतं? चाकू सारखा हत्यार असतं है ना. मग परफोरिन हा त्याला थोडक्यात तुम्हाला काय कन्सिडर करायचं? चाकू सारखा है ना. हा परफोरिन काय करतो? परफोरिन कोणाकडे असतो? किलर टी सेलकडे. कोणाकडे असतो? किलर टी सेलकडे. कोणतं हत्यार असतं? परफोरिन नावाचं. हे परफोरिन काय काम करतं? जसं चाकू होल बनवतो ना एखाद्या बॉडीमध्ये, सेम तसंच इन्फेक्टेड सेलमध्ये होल बनवण्याचं काम हा परफोरिन करतो. किलर टी सेलकडे कोणतं रसायन आहे मग? परफोरिन नावाचं. परफोरिन नावाचं रसायन काय करतं? तर होल बनवतं सेलमध्ये. क्लिअर झालं? मग आता अजून काय करतो? सेल किलिंग सबस्टन्सेस सुद्धा निर्माण करतो. म्हणून सेल किलिंग म्हणजे काय? मारणारे म्हणजे काय? विषारी औषधं. म्हणून त्याला आपण म्हणतो सायटोटॉक्सिक टी सेल्स. क्लिअर झालं? कोणकोणते? सायटोटॉक्सिक टी सेल है ना. प्रोलिफरेशन, स्टिम्युलेशन आणि अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफेज कोणाचे काम? हेल्पर टी सेलचे काम. किलर टी सेलकडे परफोरिन राहतं. परफोरिन काय करतं? होल बनवतं. कशामध्ये बनवतं? सेलमध्ये बनवतं. मग म्हणून त्याला काय म्हणायचं? किलर टी सेल म्हणायचं. काय म्हणायचं? किलर टी सेल म्हणायचं. क्लिअर? समजलं? चला, आता राहिल्या 2 सेल्स. कोणत्या? सप्रेसर टी सेल्स. आता त्या ठिकाणी
जो इन्फेक्टेड सेल होती तिला किल केल्याच्या नंतर जी इम्युन सिस्टम स्टिम्युलेट झालेली असते तिला त्या ठिकाणी तिचं फंक्शन हे डिक्रीज करण्याचं, त्या इम्युनिटी सेल सिस्टमला स्लो करण्याचं काम ही सप्रेसर टी सेल करते, थांबवण्याचं काम करते. मग म्हणून तिला आपण काय म्हणतो, सप्रेसर टी सेल्स असं म्हणतो. सप्रेस करते, थोडक्यात थांबवते. सेव्ह द नॉर्मल सेल्स फ्रॉम द अटॅक ऑफ इम्युनिटी सिस्टम. क्लिअर. पुढे मेमरी टी सेल्स. मेमरी टी सेल्सचं काम सेम आहे. काय करणार, जी बी काही आतापर्यंत जी घटना घडली त्या पॅथोजेनिक सेलला कसं मारलं, इन्फेक्टेड सेलला कसं वाचवलं, हे सगळं त्या मेमरी सेल्समध्ये काय असतं, तो डाटा स्टोअर असतो, है ना. काय सांगितलं, पॅथोजन इन्फेक्शन ऑल्सो रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ लॉंग लाईव्ह मेमरी टी सेल्स. दिस सेल्स कीप्स द मेमरी ऑफ प्रिव्हियस पॅथोजन. माग आलेला पॅथोजन जो होता त्याची मेमरी सगळी त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं काम मेमरी टी सेल्स आहे ना. रॅपिड रिस्पॉन्ड करतात ते प्रिव्हियसली एन्काउंटर पॅथोजन्सचा. ओके. बरं, आतापर्यंत काही डाऊट्स आहे का, टाईप करा बरं, म्हणजे आपण त्याच्यावरती काही थोडंफार डिस्कस करू शकतो. तुम्हाला जर डाऊट असतील तर ओके करा, डाऊट्स असतील तर टाईप करा बरं, कमेंट द्या बरं. ओके, ऑल क्लिअर. वैष्णवीचं म्हणणं आहे ऑल क्लिअर. ओके, बी फ्रँक, यू कॅन आस्क द क्वेश्चन्स वॉट एव्हर दॅट युअर डाऊट्स. आपण ते थोडक्यात सॉल्व्ह करून घेऊ म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके, श्रेयाचं म्हणणं पण आहे की सर नो डाऊट्स. चला आता बी लिम्फोसाइट बघू. बी लिम्फोसाइट आहे. बी लिम्फोसाइटची जी प्रोडक्शन साईट आहे बघा, स्टेम सेल्समध्ये आणि बोन मॅरोमध्येच तयार होते. ते आपण फक्त त्या मॅच्युअर कुठे होतात है ना, या मॅच्युअर बर्सल पॅच मध्ये होतात. कुठं, बर्सल पॅच. दे आर मॅच्युअर इन द गट असोसिएट विथ बर्सल पॅच. ओके, हेन्स इट इज कॉल्ड एज बर्सल्स. बी चा फुल फॉर्म तेव्हा लिम्फोसाइटचे किती प्रकार पडले है ना. इम्युनिटी मध्ये काम करणारे सेल दोन है ना, लिम्फोसाइट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. मग लिम्फोसाइटचे किती प्रकार पडले, दोन है ना, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. बी चे किती प्रकार पडले, चार, हेल्पर, किलर, सप्रेसर, मेमरी. ओके, बी लिम्फोसाइट है ना, बी लिम्फोसाइट कारण त्याचं फुल फॉर्म काय होईल मग, बर्सल पॅच मध्ये त्या मॅच्युअर होतात म्हणून त्याला आपण बी लिम्फोसाइट असं म्हणतो है ना. ह्या बी लिम्फोसाइट कशा काम करतात, तर ह्या AMIS या सिस्टमने काम करतात. कोणत्या सिस्टमने काम करतात, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टम. त्या अगोदर ज्या टी लिम्फोसाइट होत्या तर त्या सेल तयार करायच्या आणि मग इम्युनिटी तयार करायच्या. आता या बी लिम्फोसाइट काय काम करतात, अँटीबॉडी तयार करतात आणि मग इम्युनिटी तयार होते है ना. बी लिम्फोसाइट ज्या आहेत या सेन्सिटिव्ह आहे ना, कशाला, हेल्पर टी सेल्सला. कशाला, हेल्पर टी सेल्सला. आता नेक्स्ट बघा, या बी लिम्फोसाइट ह्या व्हेरी फास्ट मल्टिप्लाय होतात आणि त्याचे दोन सेलमध्ये डिवाइड होतं, प्लाझ्मा सेल्स आणि मेमरी सेल्स. बी लिम्फोसाइटचे किती सेल्स आहे, प्लाझ्मा बी सेल्स आणि मेमरी बी सेल्स. प्लाझ्मा सेल्स काय तयार करते, प्लाझ्मा सेल्स हे ग्लायकोप्रोटीन तयार करते, अँटीबॉडीज. ओके, आणि मग त्या अँटीबॉडीज ह्या बॉडी फ्लुइड मध्ये मिक्स होतात, ब्लड आणि लिम्फ मध्ये. अँटीबॉडी मॉलिक्यूल जे आहेत तर त्या ठिकाणी रिमेन फ्री असतात. ओके, क्लिअर झालं. आता आपण थोडक्यात बघू बरं का, मग तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. लिम्फोसाइट, लिम्फोसाइटचे किती प्रकार पडले सांगा, दोन है ना, टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट है ना. टी चे किती प्रकार पडले, चार है ना. आठवत तुम्हाला, हेल्पर, किलर, सप्रेसर, मेमरी है ना. आता ही टी सेल कशी काम करीत होती सांगा, सेल मेडिएटेड इम्युन सिस्टम फॉर्म मध्ये. बी लिम्फोसाइट कशी काम करीत होती सांगा, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टम मध्ये. बी लिम्फोसाइट मध्ये दोन प्रकारचे सेल्स येतात सांगा, कोणकोणत्या, प्लाझ्मा सेल्स आणि दुसरी जी सेल्स आहे तर ती मेमरी सेल्स. कोणती सेल्स आहे, मेमरी सेल्स. प्लाझ्मा सेल काय प्रोड्यूस करीत होती सांगा, अँटीबॉडी. काय प्रोड्यूस करीत होती, अँटीबॉडी. चला, क्लिअर झालं इथपर्यंत. ओके, आता पुढल्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स.
या स्पेशल प्रकारच्या सेल्स असतात की ज्यामध्ये मॅक्रोफेज येतं, बी लिम्फोसाइट येतं आणि डेंड्रिटिक सेल्स येतं. अँटीजन प्रेझेंटिंग सेल ज्या आहेत तर त्या येणाऱ्या इनवेडिंग म्हणजे येणाऱ्या पॅथोजनला काय करतात, त्या ठिकाणी किल करण्याचं काम करतात. ओके, आता या ठिकाणी डेंड्रिटिक सेल्स कशाला म्हणायचं, हे सायटोप्लाझ्मिक प्रोजेक्शन्स असतात लिम्फ नोडमध्ये, त्या सापडतात स्प्लीन, थायमस आणि स्किनमध्ये. कशामध्ये? स्प्लीन, थायमस आणि स्किनमध्ये. क्लिअर झालं? या ठिकाणी या सेल्स काय करतात, अँटीजनला कॅप्चर करतात आणि बी सेलकडे ट्रान्सफर करतात आणि मग बी सेल त्याच्यामध्ये अँटीबॉडीच्या मदतीने त्याला मारून टाकतो. क्लिअर झालं? पुढे बघा, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कशा पद्धतीत तयार होतं, म्हणजे अँटीजन आणि अँटीजन म्हणजे पॅथोजनच, अँटीबॉडी म्हणजे बॉडीने तयार केलेलं केमिकल. ओके, अँटीजन मारला म्हणजे आपली बॉडी आजारातून मुक्त होईल. ओके, मग सगळ्यात सुरुवातीला काय होतं तर तीन अँटीजन अँटीबॉडी कसं काम करतं, 3 फॉर्ममध्ये काम करतं, 3 स्टेपमध्ये. पहिलं असतं त्याला ॲग्लुटिनाइज केलं जातं, दुसरं असतं त्याला ऑप्सोनायझेशन केलं जातं आणि तिसरं असतं त्याला न्यूट्रलाइज केलं जातं. ओके, 3 फॉर्ममध्ये ते काम करतं है ना. कसं? ॲग्लुटिनेशन, यामध्ये काय केलं जातं, क्लम्प किंवा ग्लू केलं जातं त्या पर्टिक्युलेट मॅटर्सला. अँटीबॉडीज काय करते, जे आलेले बॅक्टेरियाचे, व्हायरसचे जे पॅथोजन असन त्यांचे अँटीजन्स त्याच्या विरुद्ध हे ग्ल्यू होतं, ग्ल्यू म्हणजे त्याला चिपकतं. ओके, मग हे बॅक्टेरिया, व्हायरस मग ते हालचाल करू शकत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पहिलं तर पॅथोजन पसरूच द्यायचं नाही है ना. ह्युमन बॉडीमध्ये पॅथोजन आला, समजा ही ह्युमन बॉडी आहे ना, या ह्युमन बॉडीमध्ये पॅथोजन आल्याच्या नंतर त्याला पसरूच द्यायचं नाही है ना. जो बी बॅक्टेरिया असन, जो बी व्हायरस असन, त्याला पहिले क्लम्प करायचं, त्याचे गोळे तयार करायचे. अँटीबॉडीज ते लगेच काम करते. मग त्याच्या भोवती ते अँटीबॉडीजने त्याला घेरल्याच्या नंतर तो व्हायरस असन, बॅक्टेरिया असन, तो एका जागेवरून हलूच शकत नाही, इमोबिलाइज होऊन जातो. असा इमोबिलाइज मास जो असन तो इंगल्प केला जाईल, गिळून टाकला जाईल, फॅगोसाइट त्याला गिळून टाकेल. पुढे बघा काय होतं, ऑप्सोनायझेशन, यामध्ये कोटिंग ऑफ बॅक्टेरिया होतं, अँटीबॉडीज त्याला कोट करतात, म्हणजे अँटीबॉडीज त्याच्यावरती डायरेक्ट कोटिंग टाकून देतात आणि त्या कोटिंगमुळं त्या ठिकाणी हे फॅगोसायटोसिस होतं आणि ते फॅगोसायटोसिस कोण करतं तर मॅक्रोफेज नावाच्या सेल, मोठ्या मोठ्या सेल्स असतात त्या इटिंगचं काम करतात, त्यांना मॅक्रोफेज असं म्हणायचं. मायक्रोफेज कोणाला म्हणायचं, ज्या छोटे छोटे सेल्स असतील त्या इटिंगचं काम करतील त्यांना मग मायक्रोफेज म्हणायचं. पुढे बघा, न्यूट्रलायझेशन कसं होतं, जे टॉक्झिन रिलीज केले जातील बॅक्टेरियाच्या मदतीने त्यांना न्यूट्रलाइज केलं जातं है ना. जसं कोणतं टॉक्झिन, मग टिटॅनस नावाचं टॉक्झिन. ओके, चला आता इथं आपल्याला एक प्रश्न आला बघा, कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट फॅगोसायटोसिस इज कॉल्ड ॲज, काय म्हणशान त्याला, ॲग्लुटिनेशन म्हणशान, ऑप्सोनायझेशन म्हणशान, इम्युनायझेशन म्हणशान का न्यूट्रलायझेशन म्हणशान. ऑप्शन बी, श्रेयाचं म्हणणं आहे ऑप्शन बी. ओके, श्रेयाचं म्हणणं आहे ऑप्शन बी करेक्ट आहे. तर काय होतं त्या ठिकाणी, कोटिंग ऑफ बॅक्टेरिया, हे काय साईचं म्हणणं आहे बी आहे, श्रेयाचं म्हणणं बी आहे, वैष्णवीचं म्हणणं बी आहे. ओके, चला याचं उत्तर काय येतं, गायत्रीचं म्हणणं पण आहे की सर याचं उत्तर हे बी आहे. चला आपण थोडक्यात इथं बघू है ना. ऑप्सोनायझेशन वाचा बरं, कोटिंग ऑफ बॅक्टेरिया सरफेस है ना फॉर द फॅगोसायटोसिस है ना, बरोबर का. कोटिंग ऑफ बॅक्टेरिया बाय द फॅगोसायटोसिस इज कॉल्ड एज मग ऑप्सोनायझेशन. ओके, ॲग्लुटिनायझेशन म्हणजे काय, क्लम्प तयार करणे, क्लम्प म्हणजे गोळे तयार करणे, बरोबर. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय, तर जे टॉक्झिन असेल त्याला न्यूट्रलाइज करायचं. ओके, चला उत्तर काय तर याचं ऑप्सोनायझेशन. पुढला प्रश्न वाचू आता आपण है ना. हेल्पर टी सेल कॅरी आउट फॉलोइंग फंक्शन व्हेन सेन्सिटाइज अगेन्स्ट पॅथोजन. हेल्पर टी सेल खालीलपैकी एवढे एवढे काम करते, फक्त हे काम सोडून, याचं उत्तर काय येईल.
ओके, एक क्ल्यू देतो. परफोरेशन म्हणजे चाकू, विच मेक होल इन सेल. सांगा चाकू कोणाकडे होता? यस, श्रेयाचं करेक्ट आन्सर. मायाचं पण करेक्ट आन्सर आलं. श्रेयाचं म्हणणं आहे डी ऑप्शन आहे, मायाचं म्हणणं आहे डी ऑप्शन आहे. कारण आपण ऑलरेडीच बघितलंय का परफोरिन म्हणजे काय, सेलला किल करणारं रसायन, सेलमध्ये होल बनवणारं रसायन. ते फक्त कोणाकडे असतं? किलर टी सेलकडे, है ना. मग ही गोष्ट कोणाची आहे? ही गोष्ट ह्या किलर सेलचं पॉइंट आहे ना. कोणाच पॉइंट आहे? किलर सेलचा पॉइंट. आणि हे वरचे 3 पॉइंट कोणाचे? तर हे वरचे 3 पॉइंट हे हेल्पर टी सेलचे, बरोबर का? कोणाचे? हेल्पर टी सेलचे. फक्त आणि आपल्याला काय विचारलं? एक्सेप्ट पॉइंट विचारला आहे ना. कोणता पॉइंट विचारला? एक्सेप्ट पॉइंट. आणि एक्सेप्ट पॉइंट कोणाचा आहे? किलर टी सेलचा आहे. राईट. श्रेयाचं म्हणणं आहे सर तो किलर टी सेलचा पॉइंट आहे म्हणून ते उत्तर त्याचं नाही आहे. हेल्पर टी सेलचे वरचे 3 पॉइंट आहे आणि म्हणून त्याचा आन्सर हे ऑप्शन डी येत आहे. चला पुढला प्रश्न बघा. ट्रान्सफर ऑफ अँटीबॉडीज फ्रॉम मदर टू द इन्फंट थ्रू कोलोस्टम आफ्टर बर्थ इज कॉल्ड ॲज. ओके, मग त्याला आपण काय म्हणू? ओके, त्याला आपण काय म्हणू? इथं एक ऑप्शन आपल्याला घ्यायचं आहे. इथं म्हणायचं नॅचरल. काय म्हणायचंय? नॅचरल एक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. बाकीचे ऑप्शन करेक्ट आहे. आर्टिफिशियल एक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी, नॅचरल एक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. ओके, हा डबल झालाय. आर्टिफिशियल एक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. क्लिअर? सांगा बरं याचं उत्तर काय येईल? कोलोस्टम म्हणजे काय? फर्स्ट मिल्क ऑफ मदर, है ना. कोलोस्टम म्हणजे काय? फर्स्ट मिल्क ऑफ मदर. फर्स्ट मिल्क ऑफ मदर. कोलोस्टम मध्ये काय राहतं? अँटीबॉडीज. काय असतं? अँटीबॉडीज. आनंदचं म्हणणं आहे याचं उत्तर हे ए आहे. श्रेयाचं म्हणणं आहे याचं उत्तर हे नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आहे. म्हणजे श्रेयाच्या म्हणण्यानुसार ऑप्शन हे कोणतं येतं? बी ऑप्शन येतंय. ठीक आहे, चला शोधा बरं पटकन. आता आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटीचं एक्झाम्पल वॅक्सिन होत आहे ना. पोलिओ, BCG. मायाचं म्हणणं आहे ऑप्शन बी, श्रेयाचं म्हणणं आहे ऑप्शन बी. ओके, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीचं उदाहरण हे कोलोस्टम होतं. ओके, पुढे नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल हे मिसल होतं. आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल हे त्या ठिकाणी वॅक्सिन, पोलिओ वगैरे होतं. मग ऑप्शन कोणतं यायला पाहिजे? यस, ऑप्शन हे बी करेक्ट आहे. क्लिअर? चला, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ BCG अँड पोलिओ वॅक्सिन. सांगा बरं आता याचं उत्तर काय? लसी देणे, है ना. सांगता येईल? नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीचं उदाहरण कोलोस्टम. आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीचं एक्झाम्पल सांगा बरं. ऑप्शन वॅक्सिन म्हणजे अँटीजन असतं. वॅक्सिन म्हणजे काय असतं? अँटीजन. यस,
श्रेया सांगते आर्टिफिशियल अक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. यस. आनंद सांगतोय डी ऑप्शन. यस. ऑप्शन कोणतं येतं याचं? डी ऑप्शन. ओके. कोणतं ऑप्शन येतंय? डी ऑप्शन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. सेल विच प्रोसेस. यस. माया साई डी ऑप्शन कडे जात आहे. वैष्णवी आयर डी ऑप्शन कडे जात आहे. आनंद उगले डी ऑप्शन कडे जात आहे. ठीक आहे. ओके ग्रेट. चला आता आपण पुढला क्वेश्चन बघू बघा. सेल विच प्रोसेस किंवा पजेस अँटीजन्स अँड प्रेझेंट देअर ऑन देअर ओन सरफेस टू ऍक्टिव्ह हेल्पर टी सेल्स. सांगा बरं अशा कोणत्या सेल्स आहे का ज्या सेलकडे अँटीजन प्रेझेंट आहे. सांगा बरं अशा कोणत्या सेल्स आहे ज्यांच्याकडे अँटीजन प्रेझेंट आहे ना. थोडक्यात मी आता तुम्हाला सांगतो. आपण आता इम्युन सेल्स बघू. कोणत्या सेल्स बघू? इम्युन सेल्स. इम्युन सेलचे दोन प्रकार होते सांगता येतील. लिम्फोसाइट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स है ना. कोणत्या? अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स है ना. लिम्फोसाइटचे दोन प्रकार होते सांगा बरं है ना. कोणकोणते? टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट है ना. टी चे प्रकार आठवले तुम्हाला? हेल्पर, किलर, सप्रेसर, मेमरी. बी चे दोन प्रकार प्लाझ्मा आणि मेमरी सेल्स. चला याचं उत्तर सोपं आहे ना. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. कोणत्या सेल्स मग? यस. श्रेयाचं म्हणणं आहे याचं ऑप्शन ए येत आहे. ठीक आहे. चला अजून नावातच आहे. विच प्रेझेंट ऑन अँटीजन. Antigen present on a cell is called as. Antigen present on a cell is called as. Yes. वैष्णवी पण उत्तर ऑप्शन ए कडे जाते. श्रेयाचं ऑप्शन, साईचं ऑप्शन पण ए कडे जातंय. यस. माया थोरात यांचं ऑप्शन पण ए कडे जातंय. आणि जर तुमचं ऑप्शन हे ए कडे जातंय तर मग मी पण ए या ऑप्शन कडेच जातोय. कारण अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स कुठं प्रेझेंट असतील मग? ऑन द सरफेस ऑफ सेल्स. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. बरं पुढलं वाचा बरं. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ बॅरियर्स इन इनेट इम्युनिटी एक्सेप्ट. वरील पैकी सगळे जे आहेत तर इनेट इम्युनिटीचे बॅरियर्स फक्त एवढा एकच सोडला तर काय उत्तर आहे बरं? बॅरियर्स मध्ये बघितलं? सांगा. बरं आता बॅरियर पाहू आपण. पहिला बॅरियर होता इपिथेलियल सरफेस. दुसरा बॅरियर होता अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस. तिसरा बॅरियर होता सेल्युलर फॅक्टर. चौथा बॅरियर होता फीवर. 5 नंबरचा बॅरियर होता अॅक्यूट फेज प्रोटीन्स है ना. मग यस. मायाचं उत्तर डी ऑप्शन आलंय. चला मग अॅक्यूट फेज प्रोटीन बॅरियर कोणता बॅरियर नाही ते ओळखायचा. श्रेया पण ऑप्शन डी कडे गेलीये. सेल्युलर फॅक्टर मध्ये फॅगोसायटिक सेल, नॅचरल किलर सेल म्हणले तुम्ही त्याला. इपिथेलियल सरफेस मध्ये 12 नंबरचा पॉइंट वाचला होता आपण. स्पर्माइन आणि झिंक हे सिमन मध्ये असतं. आणि बीसीजी वॅक्सिन हे आपण कोणत्या इम्युनिटी मध्ये वाचलं होतं? अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये वाचलं होतं. कशामध्ये वाचलं होतं? अक्वायर्ड है ना. मग माया आणि श्रेया यांच्या उत्तराकडे आपण जातोय आणि त्यांचं उत्तर त्यांच्यानुसार आपण ऑप्शन हे डी या ठिकाणी त्याचं उत्तर येतं है ना. काय कारण? बीसीजी हे इनेट इम्युनिटीचं नाहीये, ते अक्वायर्ड इम्युनिटीचं एक्झाम्पल आहे. क्लिअर झालं? आणि हे वरचे 3 ते इनेट इम्युनिटीचे उदाहरण आहे ना. आपल्याला काय विचारलं? एक्सेप्ट ते सोडून सांगा असं विचारलं. ठीक आहे. क्लिअर? चला पुढला क्वेश्चन. अँटीबॉडीज. अँटीबॉडीज हे ग्लायकोप्रोटीन्स असतात. अँटीबॉडीज ह्या प्लाझ्मा सेल तयार करतात आणि प्लाझ्मा सेल कुणाच्या?
बी लिम्फोसाइटच्या. समजलं ना? अँटीबॉडीज कोण तयार करतं? मग बी लिम्फोसाइट तयार करतात. इथं समजून घ्यायचं. अँटीबॉडीजला आपण आयजीज म्हणतो, इम्युनोग्लोबिन्स. प्लाझ्मा सेल्स किती तयार करतात? 2000 मॉलिक्युल्स तयार करतात. मे बी यावर्षी प्रश्न होता वाटतं आहे ना आपल्या बोर्डाच्या पेपरला, की प्लाझ्मा सेल्स किती तयार होतात, त्यांचा रेट विचारला आहे की नाही? बरोबर. 2000 मॉलिक्युल्स अँटीबॉडीज पर सेकंद. एका सेकंदाला 2000 मॉलिक्युल्स अँटीबॉडीजचे तयार होतात. क्लिअर? आता अँटीबॉडीचं स्ट्रक्चर बघू आपण. अँटीबॉडीचं स्ट्रक्चर हे वाय शेपचं आहे. ते 4 पॉलिपेप्टाइड चेन्स पासून बनलंय. किती? इट इज मेड फ्रॉम 4 पॉलिपेप्टाइड चेन्स. मग त्यापैकी 2 हेवी चेन्स आहेत. 2 आर हेवी चेन्स आणि 2 आर लाईट चेन्स आहे ना. या बघा बरं का, या ज्या छोटे छोटे दाखवल्या का, एक इकडं आणि एक इकडं, या 2 छोट्या चेन्स लाईट चेन्स. ज्या 2 मोठ्या त्यांना काय म्हणायचं? तर त्यांना म्हणायचं हेवी चेन्स. मग आता या ठिकाणी जे 2 पॉलिपेप्टाइड चेन्स आहे ना, तर त्यांच्यामध्ये एक बॉन्ड आहे बघा, इथं डायसल्फाइड बॉन्ड म्हणायचं. काय म्हणायचं? कोणता बॉन्ड म्हणायचं? डायसल्फाइड बॉन्ड्स असं म्हणायचं. आता या ठिकाणी इथं अँटीजन बाइंडिंग साईट आहे. कोणती साईट आहे? इथं अँटीजन बाइंड होऊ शकतो. हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. कशा स्ट्रक्चर आहे? अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. मग आता पुढं या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी सांगतो बघा, हे हेवी चेन आहे आणि या ठिकाणी ज्यांच्यामध्ये काही गॅप नाहीये है ना, मग त्यांना म्हणायचं कॉन्स्टंट रिजन. कोणते रिजन म्हणायचं? कॉन्स्टंट रिजन आहे ना. हे सरळ आहे बघा, कॉन्स्टंट रिजन. ज्याच्यामध्ये काही खड्डे वगैरे नाही त्यांना म्हणायचं कॉन्स्टंट रिजन. ज्याच्यामध्ये खड्डे म्हणजे अँटीजन बाइंडिंग साईट आहे त्याला म्हणायचं व्हेरिएबल रिजन्स. काय म्हणायचं? व्हेरिएबल रिजन्स. पॉईंट कळाले? पहिला पॉईंट काय आहे? हे वाय शेपचं आहे. 4 पॉलिपेप्टाइड चेन पासून बनलंय. 4 पैकी 2 येतील हेवी चेन्स, 2 येतील लाईट चेन्स. कमी आकाराच्या लाईट चेन म्हणायचं, मोठ्या आकाराच्या हेवी चेन्स म्हणायचं. दोन्हींना कशाने पकडून ठेवलंय? डायसल्फाइड बॉन्डने पकडून ठेवलंय. इथं दिसतो तुम्हाला डायसल्फाइड बॉन्ड, इथं डायसल्फाइड बॉन्ड आहे बघा. प्रत्येक जी चेन असेल त्याच्यामध्ये 2 रिजन येतील. एक सारखा रिजन असला तर कॉन्स्टंट रिजन म्हणायचं आणि झिगझॅग पद्धतीचं असं नाही तर वरती दिसतो बघा तुम्हाला, त्याला व्हेरिएबल रिजन म्हणायचं. या व्हेरिएबल रिजन मध्ये कोण सापडतं? अँटीजन बाइंडिंग साईट सापडतं. कोण सापडतं? अँटीजन बाइंडिंग साईट. कोण सापडतं? अँटीजन बाइंडिंग साईट. चला आता आपण पॉइंट्स बघू याचे है ना. वाय शेपचं स्ट्रक्चर आहे. 4 पॉलिपेप्टाइड चेन पासून बनलंय. 2 लाईट चेन आहे, 2 हेवी चेन्स आहे. समजलं? 2 लाईट चेन आहे, 2 हेवी चेन्स आहे. 4 पॉलिपेप्टाइड चेन्सला डायसल्फाइड बॉन्डने पकडून ठेवलंय. या ठिकाणी आर्म आणि स्टेम नावाचा पार्ट येईल आणि आर्म आणि स्टेम है ना, जो खालचा पार्ट असेल त्याला म्हणायचं स्टेम, जो वरचा पार्ट असेल त्याला म्हणायचं आर्म. ह्यो आर्म झाला हा स्टेम झाला, हा आर्म झाला. आर्म आणि स्टेम जिथं पकडून ठेवलंय त्या रिजनला हिंज रिजन म्हणायचं. कोणता रिजन म्हणायचं? हिंज रिजन. समजलंय? चला, पॉलिपेप्टाइड चेन जे आहेत त्यामध्ये 2 रिजन येतात, व्हेरिएबल रिजन, कॉन्स्टंट रिजन. व्हेरिएबल रिजन मध्ये लाईट हेवी चेन्स त्या ठिकाणी येतात. स्पेसिफिक अँटीजन बाइंडिंग साईट असते. अँटीजन बाइंडिंग साईट जी आहे तर त्या ठिकाणी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो. तो लॉक अँड की या पद्धतीत तयार होतो. अँटीजन अँटीबॉडीमध्ये त्या ठिकाणी त्याला आपण बायव्हॅलंट असं म्हणतो. त्याचं कारण काय? तर त्याच्यामध्ये 2 अँटीजन बाइंडिंग साईट आहेत म्हणून है ना. हे बघा, इकडे एक अँटीजन बाइंडिंग साईट आहे आणि इकडे एक अँटीजन बाइंडिंग साईट आहे म्हणून त्याला बायव्हॅलंट म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं? बायव्हॅलंट असं म्हणायचं. सेरोलॉजी, ब्रँच ऑफ इम्युनॉलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. ओके, जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा इनहेरिटन्सचा स्टडी करतं त्याला सेरोलॉजी असं म्हणायचं. ओके, चला या ठिकाणी आपल्या डायग्राम मध्ये सांगितलं, तुम्हाला डायग्राम दिसते बघा, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. तो वरती आपण स्ट्रक्चर बघितलं होतं है ना.
ओके. यामध्ये आपण असा जो व्हेरिएबल रिजन पाहिला याला म्हणायचं अँटीजन बाइंडिंग साइट. याला काय म्हणायचं? अँटीजन बाइंडिंग साइट. हे या पद्धतीचा अँटीजन बाइंडिंग साइटचा पार्ट. त्याला वरती कोण अटॅच होईल? हा अँटीजन अटॅच होईल. कोण अटॅच होईल? अँटीजन. हा कोणता भाग येईल? लाईट चेनचा. ओके. एक कोणता भाग येईल? लाईट चेनचा. एक कोणता भाग येईल? हेवी चेनचा. आणि अशा पद्धतीत म्हणजे लॉक अँड की सारखं, जसं हे की आणि हे लॉक, म्हणजे या पद्धतीत त्याचं स्ट्रक्चर तयार होतं. आता बघा अँटीजन अँटी बाइंडिंग साइट आहे. या ठिकाणी आपल्याला डायग्राम मध्ये सांगितलंय अँटीजन डिटर्मिनंट्स असतं, अँटीजन अँटी बाइंडिंग साइट्स असतात, व्हायरसेस त्या ठिकाणी बाइंड होऊ शकतात. चला आता अँटीबॉडीज मध्ये एक स्पेसिफिक पर्टिक्युलर अँटीजनसाठीच ती त्या ठिकाणी काम करू शकते, है ना. अँटीजेनिक डिटर्मिनंट्स त्याला आपण इपिटोप्स म्हणतो. हा की सारखा काम करतो आणि अँटीजन बाइंडिंग साइट हे पॅराटोप सारखं काम करतं. अँटीजेनिक बाइंडिंग साइट कशासारखं काम करतं? पॅराटोप सारखं काम करतं, है ना. अँटीजन बाइंडिंग साइटला काय म्हणायचं मग? दुसरं नाव तुम्ही काय देऊ शकता? पॅराटोप असं पण नाव देऊ शकता. काय नाव देऊ शकता तुम्ही याला? पॅराटोप्स. ओके. चला नेक्स्ट कंडिशन बघा. या ठिकाणी ओके, अँटीजनची बाजू कोणती? इपिटोप्स. अँटीबॉडीची बाजू कोणती? का जिकडे अँटीजन अटॅच होऊ शकतो त्याला म्हणायचं पॅराटोप्स, है ना. अँटीजेनिक डिटर्मिनंट्स हे की सारखं काम करतात आणि त्या ठिकाणी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार करतात. काय तयार करतात? अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार करतात. पुढे नेक्स्ट बघा. या ठिकाणी अँटीजन्स ऑन अ ब्लड सेल्स. ब्लड सेलमध्ये असणारे अँटीजन्स. ओके, यस, चालेल चालेल. श्रेयाचं म्हणणं आहे सर व्हॉट इज इपिटोप्स आणि व्हॉट इज पॅराटोप्स. हा अँटीजन आहे बेटा. अँटीजन अँटीबॉडीला अटॅच होऊ शकतो, है ना. मग जो अँटीजन अँटीबॉडीला अटॅच होईल, है ना. म्हणजे हे जे आता इथल्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणू सांगा? या स्ट्रक्चरला आपण काय म्हणलो? अँटीजन बाइंडिंग साइट, है ना. काय म्हणलो याला आपण? अँटीजन बाइंडिंग साइट, है ना. पण हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे स्ट्रक्चर कोणाचं आहे? असं वाय शेपचं स्ट्रक्चर अँटीबॉडीजचं. ओके. म्हणजे त्या अँटीजन अटॅच होतो ना, मग त्या बाजूला आपण काय म्हणलो? अँटीजन बाइंडिंग साइट. काय म्हणलो? अँटीजन बाइंडिंग साइट, है ना. या अशा पद्धतीचं स्ट्रक्चर. मग आता या अँटीजन बाइंडिंग साइटचं नाव काय मग? पॅराटोप. काय नाव आहे? पॅराटोप. समजलं. पुढं आता समजा हा अँटीजन आहे, दिसला हा वरचा अँटीजन. हा अँटीजन जो आहे या अँटीजन कडे पण असे चावी सारखं स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये असे लॉक असतात, खाचे असतात. हे खाचे याच्यामध्ये फिट होणार आहे. ओके. हा कोण आहे? अँटीजन. तो कशाला अटॅच होणार आहे? अँटीबॉडीला. कशाला अटॅच होणार आहे? अँटीबॉडीला. म्हणजे अँटीबॉडी बाइंडिंग साइट राहील ना, तिला इपिटोप म्हणायचं. म्हणजे अँटीजनच्या त्या बाजूला आपण काय म्हणू मग? इपिटोप म्हणू. काय म्हणू? इपिटोप. ओके. अँटीबॉडीच्या असा पार्ट का ज्याला अँटीजन बाइंड होईल त्याला आपण पॅराटोप म्हणायचं. ह्यो अँटीजन आहे. हा कोण आहे? अँटीजन. अँटीजन कोणाला अटॅच होणार आहे? अँटीबॉडीला. मग अँटीजनची अँटीबॉडी बाइंडिंग साइट जी असेल त्याला आपण काय म्हणायचं? त्याला मग इपिटोप म्हणायचं. ओके, समजलं? सांगा. श्रेया, डाऊट क्लिअर? ओके, क्लिअर झालं. परत एकदा सांगतो. अँटीबॉडीला जिथं अँटीजन जोडलं जाईल ना त्याला मग पॅराटोप म्हणायचं आणि अँटीजनला जिथं अँटीबॉडी जोडलं जाईल त्याला इपिटोप म्हणायचं. ठीक आहे.
ओके. चला आता नेक्स्ट कंडिशन आता या ठिकाणी आपण बघतोय ब्लड सेल्स मधले अँटीजन्स का ब्लड सेलमध्ये कोणकोणते अँटीजन्स सापडतात. ब्लड सेलमध्ये वेगवेगळे अँटीजन्स सापडतात. अँटीजनमुळे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स त्या ठिकाणी तयार होतात. ब्लड ग्रुपचे त्या ठिकाणी आपण प्रकार बघू. आपल्याला फक्त एबीओ ब्लड ग्रुप माहिती आहे, पण ब्लड ग्रुपचे वेगवेगळे प्रकार आहे. एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम, आरएच सिस्टम, डफी किड सिस्टम, लेव्हिस सिस्टम, पी सिस्टम, एमएनएस सिस्टम है ना. आपल्याला फक्त त्यापैकी एकच माहिती एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. क्लिअर. चला नेक्स्ट. जो अँटीजन प्रेझेंट असेल ना त्याला तो ब्लड ग्रुप म्हणायचं. समजलं. जो अँटीजन प्रेझेंट असेल त्याला तो ब्लड ग्रुप म्हणायचं. बघा मग प्रेझेन्स ऑफ अँटीजन ए अँड अँटीजन बी ऑन द सरफेस ऑफ ह्युमन आरबीसी दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. ए अँटीजन आणि बी अँटीजन याच्यामुळं आरबीसी वरती ते प्रेझेंट असतात, मग म्हणून त्याला आपण एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम असं म्हणतो है ना. मग दुसरं एक सांगितलं है ना, अँटीजन डी पण प्रेझेंट असतो, त्याच्यामुळं आरएच टाईपचा ब्लड ग्रुप तयार होतो. कोणत्या टाईपचा? आरएच टाईपचा ब्लड ग्रुप त्या ठिकाणी तयार होतो है ना. आता ए ब्लड ग्रुप कशाला म्हणायचं है ना, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम. आता ब्लड ग्रुप सिस्टम कोणती? मानवामध्ये एबीओ है ना. ए बी आणि ओ हे पहिल्यांदा तीनच ब्लड ग्रुप शोधले गेले. कार्ल लँडस्टीनर नावाच्या सायंटिस्टने 1900 मध्ये ते शोधले होते है ना. नंतर त्याचे दोन विद्यार्थी होते, त्यांनी एबी नावाचा ब्लड ग्रुप शोधला. त्या दोन विद्यार्थ्यांचे नाव होते डिकास्टलो आणि स्टर्ली. 1902 मध्ये त्यांनी ते एबी नावाचा ब्लड ग्रुप शोधला. ए अँटीजन आणि बी अँटीजन हे आरबीसीच्या सरफेस वरती असतात आणि त्यामुळे एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम ही त्या ठिकाणी तयार होते. दोन त्या ठिकाणी ए आणि बी नावाच्या अँटीबॉडीज पण प्रेझेंट असतात. ओके. चला एबीओ ब्लड ग्रुप सिस्टम मध्ये है ना, ए अँटीजन प्रेझेंट आहे म्हणून ब्लड ग्रुप ए म्हणायचं, बी अँटीजन प्रेझेंट आहे म्हणून बी ब्लड ग्रुप म्हणायचं, ए बी अँटीजन प्रेझेंट आहेत म्हणून ए बी ब्लड ग्रुप म्हणायचं. काय म्हणायचं? ओके. प्रेझेन्स ऑफ अँटीजन ए ॲज वेल ॲज अँटीजन बी ऑन द सरफेस ऑफ आरबीसी इज कॉल्ड ॲज ए बी ब्लड ग्रुप. ओके. आणि ब्लड ग्रुप ओ कशाला म्हणायचं? की जेव्हा ए अँटीजन पण प्रेझेंट नाही आणि बी अँटीजन पण प्रेझेंट नाही तेव्हा त्याला ओ ब्लड ग्रुप म्हणायचं, म्हणजे झिरो ब्लड ग्रुप म्हणायचं. थोडक्यात कोणता ब्लड ग्रुप म्हणायचं? झिरो ब्लड ग्रुप म्हणायचं. पण एक गोष्ट ध्यानात घ्या बरं का, त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी काय असते? अँटीबॉडी असते. काय असते त्याच्या विरुद्ध? त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे जसं की आपण थोडक्यात बघू आता, ए ब्लड ग्रुप, बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप आणि ओ ब्लड ग्रुप. सांगा ए ब्लड ग्रुप कधी म्हणायचं? जेव्हा अँटीजन ए प्रेझेंट असेल. बी ब्लड ग्रुप कधी म्हणायचं? बी अँटीजन प्रेझेंट असेल है ना. ए आणि बी दोन्ही अँटीजन कधी म्हणशाल? दोन्ही अँटीजन प्रेझेंट असलेत कोणता ब्लड ग्रुप? ए बी ब्लड ग्रुप. कोणताच अँटीजन प्रेझेंट नसला तर कोणता? ओ ब्लड ग्रुप किंवा झिरो ब्लड ग्रुप असं आपण म्हणू है ना. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारली जाते की अँटीबॉडी कोणती प्रेझेंट सापडेल मग है ना. ए अँटीजन प्रेझेंट आहे तर तिथं बी अँटीबॉडी सापडते है ना. जेव्हा बी अँटीजन असेल तर ए अँटीबॉडी सापडेल. ए बी अँटीजन असतील है ना, मग तिथं कोणताही अँटीबॉडी सापडत नाही. क्लिअर. आणि जेव्हा तिथं कोणताच अँटीजन नाही याचा अर्थ ए आणि बी अँटीबॉडी दोन्ही पण त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. समजलं. तुम्हाला ही गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल. ठीक आहे. जो अँटीजन तो ब्लड ग्रुप. ए अँटीजन सापडला तर ए ब्लड ग्रुप, बी अँटीजन सापडला तर बी ब्लड ग्रुप, ए बी अँटीजन सापडला तर ए बी ब्लड ग्रुप आणि कोणताच अँटीजन सापडला नाही तर ओ ब्लड ग्रुप किंवा झिरो ब्लड ग्रुप. समजते. चला या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट, ब्लड ट्रान्सफ्युजन कधी होऊ शकतं है ना. जो ओ ब्लड ग्रुप वाला आहे तो युनिव्हर्सल डोनर आहे, तो कोणालाही ब्लड डोनेट करू शकतो. आणि जो ए बी ब्लड ग्रुप ज्याच्याकडे आहे तो कुणाकडूनही ब्लड ऍक्सेप्ट करू शकतो, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर होईल. ठीक आहे. या ठिकाणी हा चार्ट आहे. हा चार्ट मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच आहे ना. त्याचा जिनोटाईप फक्त दिला आहे ना. ए ब्लड ग्रुप तर आय ए जिनोटाईप
अँटीजन कोणता सापडन, ए सापडन, अँटीबॉडी कोणती सापडन, बी सापडन. ठीक आहे. चला, कोणाला काही डाऊट्स आहे का? ओके, डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये यस टाईप करा. आजचं लेक्चर आपण या ठिकाणी थांबवतोय. ओके, एनी डाऊट्स? चला, नो डाऊट्स. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू. उर्वरित भाग उद्या कंप्लीट करू या चॅप्टरचा. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच.